केली रेकॉर्डिंग. हा यासिन सर केलं सुरू. सर्वांना नमस्कार. मी सर तसेच शाळांच्या आहार समाज यांच्या वतीने मी या ठिकाणी ऑनलाईन चर्चासत्र सर्व शेळी पालक शेतकरी बंधू हार्दिक स्वागत करतो. तसेच शेळ्यांच्या समूहाच्या वतीने शेळी पालना विषयावरती आपण नियमितपणे तज्ञ मार्गदर्शन असतो. त्यातील शेळ्या होमिओपॅथी उपचार या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी वेळ घेऊन सेवा केलेली आहे. त्यामध्ये सरांचा शेळी आणि मेंढी आणि प्राण्यांना होमिओपॅथीचे औषध देऊन सरांनी बरेच प्राणी बरे केलेले आहेत. आणि काय की सरांनी त्या ठिकाणी व्यक्तिमत्वाचा आहे. यानंतर आपल्या शेळ्यांच्या समूहाचे मार्गदर्शक आदरणीय श्री बाळू मोठे मामा यांना विनंती करतो की आपण ग्रुपच्या कामकाजाची थोडक्यात द्यावी. हॅलो चोपडे साहेब. यासिन सर तुमचा आवाज येत नाही व्यवस्थित. चोपडे साहेब डॉक्टर पाचेगावकर सरांची ओळख करून देताय ना तुम्ही? सर मामा आवाज येतोय का? हा येतोय. पाचेगावकर सरांची ओळख करून द्या आणि मग थेट कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार, मी हिम्मतराव चोपडे. आज आपल्याला डॉक्टर महादेव पाचेगावकर सर हे मार्गदर्शन करणार आहे. सरांनी 1965 साली पशुवैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त केली. 33 वर्ष सरांनी शासकीय सेवा केली. शेळी मेंढी सरांचा आवडीचा विषय. होमिओपॅथी औषध उपचाराने शेळी बरी केली जाते आणि बरी करून सरांनी दाखवली. सरांची वय आज 84 वर्ष आहे आणि सर रेणापूर तालुक्यातील पोरे गावचे रहिवासी असून लातूर येथे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभागातून सर जवळपास 24 वर्षापूर्वी सेवेतून निवृत्त आहे. आज पण सरांची वय 84 वर्ष असून सुद्धा एखाद्या तरुणाला लाजवेल अशी सरांचं कार्य आहे. सर विनंती करतो मी पाचेगावकर सरांना त्यांनी कंटिन्यू करावे. धन्यवाद चोपडे साहेब. यानंतर आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत आहात असे आदरणीय श्री डॉक्टर पाचेगावकर सर यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शनाला सुरुवात करावी. सर प्लीज. हॅलो, नमस्कार सर्व मंडळी. हॅलो, आवाज येतो का? आवाज येतो? हा आवाज येतोय. तुम्ही येतोय सर, येतोय. तर म्हणजे आज म्हणजे प्रश्न उत्तर होती, पण मी सुरुवातीला एक छोटीशी इंट्रोडक्शन करून देतो की रोग झाल्यानंतर उपचार करत बसण्यापेक्षा रोग होणार नाही याची काही काळजी घ्यायची.
त्यातल्या काही ठळक बाबी तुम्हाला सांगतो आणि नंतर मग प्रश्न उत्तराला सुरुवात करूया आपण. चालेल का? ऐकू जात नाही काही कसं वाटतंय? हो चालेल सर, चालेल. बघा, आपल्याकडे आता सध्याचं जे दमट वातावरण आहे याच्यामध्ये बरेचसे आजार शेळ्या मेंढ्यामध्ये खूप येतात. त्याच्यामध्ये त्यांना एक तर खायला त्यांना नसतं, बाहेरचं म्हणजे चरायची वगैरे अशी सोय नसते आणि सतत ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे त्यांच्या खाण्यामध्ये विशेषतः ह्युमिडिटी म्हणजे हवेतलं जे बाष्प आहे ते पाणीच असतं, ते जास्तीत जास्त त्यांच्या श्वासोच्छवासामध्ये जातं आणि ते त्यांना बाहेर काढता येत नाही, कारण फिरता येत नाही, बाहेर काही खाता येत नाही. त्याच्यामुळे त्याच्यात तेही पाणी आणि पिलेलं पाणी या दोन्हीचा तिथे मिलाप होऊन बऱ्याच वेळेला शेळ्या मेंढ्यामध्ये असा काही आजार उद्भवतो. पाणी काढण्यासाठी निसर्गाचा एक नियम आहे, ते पाणी काढण्यासाठी त्यांना थंडी ताप का होईना जसं माणसात येते तसं त्यांना पण येते आणि त्या खरं म्हणजे असं जे काही येतं ते त्यांना दुरुस्त करण्यासाठी, ज्याला काय म्हणतो हिलिंग क्रायसिस, पहिल्यांदा प्रत्येक प्राणी जिवंत असलेले सगळे रोगमुक्त होण्यासाठी धडपड करत असतात आणि त्या धडपडीलाच हिलिंग क्रायसिस येतो. मग कोणाला ताप येतो, कोणाला सर्दी होते, कोणाला संडास लागतो. अशा तऱ्हेनं ते हिलिंग क्रायसिस म्हणजे जे काही बॉडीमध्ये जास्ती झालेलं आहे ते फेकण्याची प्रक्रिया सुरुवात होते. मग त्याला काही नाव द्या तुम्ही आता त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते पहिले हे करा. आता तुमच्याकडे बऱ्याचशा लोकांना आता माशाचा खूप त्रास असतो गोठ्यामध्ये, तर तशा वेळेला कडुलिंबाच्या पाल्याची धुरी किंवा गौऱ्या किंवा लेंड्या याचा सुद्धा धुरी जर केली आणि हवेच्या उलट्या दिशेनं जर ठेवली तर सगळ्या आसपासच्या डास, माशा, चिलटं यांचा सुद्धा आपल्याला बंदोबस्त करता येतो. त्याच्यानंतर त्यांना शक्यतो या थंडीच्या काळामध्ये त्यांना कोरडा चारा मिळेल याची तुम्ही सोय करा. त्यांची खूप प्रोटीनच डाएट देण्याचा प्रयत्न करू नका. आता प्रोटीन किती द्यायचं ह्याचं एक आम्ही तर मोजमाप जे ठरवलंय ते अगदी वेगळं आहे, ते कुठल्याही पुस्तकाचे धरून नाही. जे दुधामध्ये, शेळीच्या मेंढीच्या दुधामध्ये जे प्रोटीन असतं किंवा त्यांच्या रक्तामध्ये जे प्रोटीन असतं तेवढं लेवल या शेळ्या मेंढ्यांनाच पाहिजे. त्यांच्या न्यूट्रिशनमध्ये जास्ती प्रोटीन दिलं की अनेक प्रॉब्लेम सुरुवात होतात. त्याच्यासाठी रोग होणार नाही याच्यासाठी आपलं व्यवस्थापन इतकं पक्क पाहिजे की त्यांना त्यांच्या सवयी वगैरे सगळं सीझन बघून प्रत्येक सीझन प्रमाणे त्यांचे बदल करून जर तुम्ही केलं तर बरेचसे रोगराई येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता त्यातून जर काही आलं तर आपण काय करायचं, तर तुम्हाला जे काही आता प्रश्न तुमच्या समोर आलेले आहेत आजारपणाचे, तुम्ही जे करताय त्याच्यापेक्षा काही वेगळं करता येतं का याच्याविषयी आता आपण चर्चा केलेली बरी. तर मला असं वाटतं की तुमच्याकडून सुरुवात होऊ द्या की सध्या काय प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही कसा सॉल्व्ह करताय आणि त्याला मी जे वापरतो त्याचा कसं त्याला जोड द्यायची हे आपण ठरवूया. बोला आता. हॅलो सर, नमस्कार. मी देविदास गिरी बोलतोय बुलढाण्यावरून. माझ्या शेळ्यांना सर्दी खूप होऊन राहिली आता, काय उपाय सांगा त्याच्यावर. काय काय प्रॉब्लेम आहे? शेळ्यांना सर्दी खूप होते सर आता. हा, काय ऐकायला येईना हो. शेळ्यांना सर्दी होऊन राहिली, सर्दी. सर त्यांच्या शेळ्यांना सर्दी व्हायला लागली. हा, तर आता सर्दीमध्ये दोन प्रकार आहेत. मगाशी मी जे सांगितलं की श्वासोश्वासाचं पाणी, चाऱ्यातलं पाणी आणि शिवाय पिलेलं पाणी या तिन्हीचं त्याला एलिमिनेशन करता येत नाही. तर ह्याच्यासाठी एक साधा उपाय करा. आमच्याकडे त्याला आपण सोडियम सल्फेट, म्हणजे मीठ नाही बरं का, सोडियम सल्फेट हे 12 क्षारमध्ये मिळतं, 6x 12x. हे जर तुम्ही दिले, 4 गोळ्या दिल्या दिवसातून 2-3 वेळेस पाण्यामध्ये ढवळून, तर 1 मॉलिक्यूल या नॅट्रम सल्फचा 2 मॉलिक्यूल हे पाणी बाहेर काढतं. त्याच्यामुळे त्याची सर्दी वाहण्याचं एक प्रमाण याच्याने कमी होऊ शकतं. दुसरा मार्ग असा आहे की आपल्या शेळीच्या पोटामध्ये जे जंत असतात
ते जंताचे जे लाईफ सायकल आहे मधल्या त्याचे जे पिलं निघतात, त्यांची ते अंडी निघतात, त्याचं लाईफ सायकल हे व्हाया लंग्स मधून आहे, फुफ्फुसामधून आहे. त्याच्यामुळे बऱ्याच शेळ्यांना जेव्हा हे आस्केरिस म्हणून नावाचे जंत असतात त्याचं मायग्रेशन होतं त्या ह्याच्यामधून आणि लंग्स मध्ये जातात आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन येतं. लहान मुलामध्ये असा एक आजार आहे बघा, पोटातलं आलं म्हणतात, तो ऍक्च्युअली त्या वर्म्समुळे होतो, त्याला दुसरं काही कारण नाही. पण आपल्याकडे ती पद्धत समजून घेण्याची वेगळी असल्यामुळे त्याच्यावर खूप मग अँटीबायोटिक्स वगैरे काही द्यायचं ती देता तुम्ही. त्याच्यासाठी पाण्याचं नियोजन करा, त्यांना जितकं लाईट आणि ड्राय फॉडर देता येईल तेवढं द्या. आणि त्याच्यातून सर्दी जर झाली तर तुम्हाला हे आता सध्याचे जे ह्युमिडिटीमध्ये एक डलका मारा नावाचं औषध मिळतं, ज्याला डॅम्प कोल्ड म्हणजे सध्याचे जे हवामान आहे त्याच्याप्रमाणे हवामानाप्रमाणे आम्ही त्याची उपाययोजना करतो, त्याला म्हणायचं डलका मारा. या औषधाचा वापर करू शकता तुम्ही. ओके सर. आता पावसाळा चालू आहे, या पावसाळ्यामध्ये सर पावसाळ्यामध्ये पेंड सरकीची द्याव का आपले शेंगदाण्याची द्याव? काय म्हणतात? काय? हॅलो, पेंड द्यायची आहे मला यांना शेळ्यांना. आहे का पेंड? तुम्हाला शेंगदाण्याची घाण्याची पेंड असेल तर फार चांगली. आणि काही नाही बघा, त्याचं फक्त पाणी करा आणि त्याच्या कोरड्या चाऱ्यावर तर तुम्ही जर मारलं तर ते त्यांना जास्ती पचतं. पेंड डायरेक्टली खाता येत नाही, कारण ती इतकी जाड असते घाण्याची पेंड, ती जाता येत नाही. फक्त एक 10 ते 15 ग्रॅम जर तुम्ही प्रत्येक शेळीच्या मानाने जर त्याचं रात्री भिजवून ठेवली तर सकाळी त्याचं दूध होतं, दुधासारखा पदार्थ तयार होतो आणि तो सगळ्या त्यांच्या कोरड्या ह्याच्यावर हे करा. ते प्रोटीन सफिशियंट झालं. मोठ्या गाय जनावराला आम्ही 50 ग्रॅमच्या वर शेंगदाण्याची पेंड देत नाही. हे इथं तुम्हाला एक 10 ग्रॅम मध्ये भागू शकते. ओके सर, धन्यवाद. आणखी काही? शेळ्या मेंढ्यांच्या आरोग्यासंदर्भात कोणाला प्रश्न असेल तर सरांना विचारा. सर हॅलो हॅलो. हा बोला, मला ऐकायचं थोडस मोठं बोला. म्हटलं आता पावसाळा सुरू झालाय, जे नवीन पिलं असतात ते आता पहिल्यांदा समजा चरायला मोकळे सुटतील तर त्यांचा तोंड येण्याचा त्रास जास्त होतो सुरुवातीला. तर त्याच्यासाठी आपण काय होमिओपॅथी वगैरे करू शकतो? काय काय म्हणलं तुम्ही? कशा चरायला? काय सर, नवीन पिलं जे असतात ते आता समजा चरायला जातील पावसाळ्यात तर त्यांच्या तोंडांना ते फोड येतात. मावा म्हणतो आपण बघा. हो, मावा. बरोबर आहे. पुढचा वरचा जबडा आणि खालचा जबडा जिथं मिळतो एकमेकाला तिथे हे काळे काळे येतात बघा त्याच्यावर, बरोबर आहे का? हो, मावा म्हणतो आपण, दोन्ही बाजूला येतात. हो हो हो, काळे काळे फोड असतात ते. बरोबर. तर त्याला काय करायचं, ऍसिड नायट्रिक म्हणून एक होमिओपॅथीच प्रिपरेशन आहे, नायट्रिक ऍसिड. ते जर त्याचे सकाळ दुपार संध्याकाळी जर डोसेस दिले तर ते गाठी आपोआप जिरून जातात. काही तुम्हाला करून करायची काही गरज नाही. किंवा मग जास्तीत जास्त करंट सेल लावून ठेवा, म्हणजे ते मऊ पडतात आणि गळून पण पडतात. नायट्रिक ऍसिड 30 पोटन्सीचं द्या, जास्ती काही गरज नाही. सगळ्या लहान पिलामध्ये येतो, त्याला मावा म्हणतो आम्ही. लिक्विड मध्ये असतं का ते? लिक्विड मध्ये असतं का ते? लिक्विड तसं नाही. हे कसं आहे, आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही गवतावर, तुम्हाला हे एक माहित आहे का, गवतामध्ये सुद्धा एक हे तुमच्याकडे एक म्हण आहे बघा, आमच्याकडे जेव्हा शेळ्या मेंढ्या आखरावर बसवून ठेवतात, जोपर्यंत गवतावरचं पाणी किंवा ते दव टाईप जे पाणी आहे ते वाळत नाही तोपर्यंत आपण बाहेर चरायला सोडायचं नाही. कारण तुम्ही तोपर्यंत त्याच्या जर अगोदर ठेवलं तर शेळ्या त्या ओलेपणानं खात नाहीत आणि नेमकं सकाळी जमिनीमधून जे जंताच्या काळ्या असतात ते केशाकर्षणानं पाण्याच्या शेंड्यावर जाऊन बसतात आणि आपण शेळ्या तिथं सोडल्या की नेमकं ते जंताचं लोड त्यांच्या अंगात येतं. म्हणून जेव्हा जेव्हा आता खेड्यामध्ये कशी म्हण आहे ती की धनगराचे येड सवापार जात नाही, पण तो खरा हुशार आहे, त्याला खरंच सायन्स माहिती आहे की जोपर्यंत
गवतावरचं पाणी सुकून जात नाही, ऊन चांगलं कडकत नाही, तोपर्यंत ते गवत जनावरांनी खाण्याच्या योग्य नसतं. त्यावेळेला ती सगळी अंडी पिल्ली पुन्हा सूर्याचा प्रकाश झाल्याबरोबर जमिनीत जातात आणि मग आपण जर जनावरं सोडली तर हे इन्फेक्शन कमी होतं. बोला आता. ओके, थँक्यू सर. सर माझा एक प्रश्न आहे. करडांना बरेच वेळा वेगवेगळे प्रकारची जुलाब होतात आणि त्याची कारणं पण आहे आणि बरेच वेळा त्याचे उपाय पण आहे. मामाने सांगून दिलंय प्रत्येक जुलाबाचे कलर प्रमाणे त्यांना औषध द्यायचं, पण औषध द्यायचं ते पिल्लांना थोडाफार कधी कधी प्रॉब्लेम येतो, म्हणजे त्यांच्या फुफ्फुसात जातो, ते प्रॉब्लेम असतो. तर त्याच्या ऐवजी दुसरा काही पर्याय तुमच्या हिशोबाने? हे बघा, ही जी होमिओपॅथीची औषधं आहेत ना, ती फुफ्फुसात जाण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ते 4 बारीक छोट्या गोळ्या असतात किंवा लिक्विडमध्ये मिळतात. एक थेंब त्यांच्या जिभेवर टाका, नाकफडीमध्ये जरी टाकला तरी ते फुफ्फुसात जात नाही. त्यामुळे या होमिओपॅथीच्या औषधाला तुम्ही घाबरायचं कारणच नाही. ते फक्त जिभेवर काम करतात, फक्त मज्जातंतू म्हणजे नर्व्हजवर काम करतात. त्यामुळे ते लंग्समध्ये त्याला असं बाटलीनं पाजवायचं वगैरे ती भानगड नाही. त्यामुळे लंग्समध्ये जाण्याचा, ठसका लागण्याचा काहीही संबंध नाही. मग जुलाबाचे औषध कुठली मामा? हॅलो, त्यांनी होमिओपॅथीमध्ये जुलाबाच्या होमिओपॅथीमध्ये काय जुलाबाच्या औषधाचं नाव ठरलं. अरे हे बघा, शेळ्याला रोगावर औषध आमच्याकडे नाही, ते प्रकृतीला औषध आहे. प्रकृती आहे, त्याचं खाणं आहे, त्याचं वातावरण आहे, त्याला बघून औषध दिलं जातं. नुसतं संडास लागली म्हणून त्याला एक गोळ्या ह्या द्या, गोळ्या त्या दोघांनी, मग त्या संडासमध्ये वास कसा येतो, त्याचं अन्न पचलंय का, त्याचं दूध दही पडते का, करडलेलं दही पडते का, हे सगळं बघूनच मग ते ठरवायचं की त्याला झालंय. जर खाण्याच्या बदलानं जर त्याला पातळ संडास होत असेल तर तुम्ही तेवढं ते दुरुस्त करा ना अगोदर. औषध देऊनही काही फायदा होणार नाही. कारण जे कारण आहे त्या कारणाला तुम्ही हात घालत नाही. कारणाला हात घाला, बरेचसे प्रॉब्लेम आपोआप सुटतील तुमचे. आणि या उपर जर झालं तर खूप वास येत असेल, घाण वास येत असेल, तर पोडोफायलम नावाचं औषध आहे, किंवा त्याला अपचन झाल्यामुळे होत असेल तर त्याच्यामुळे आता तुमच्याकडे बहुतेक लोक मेथी घास म्हणून एक वापरतात. मेथी घास म्हणजे लुसर नाही का, दुसरं काही आहे? हॅलो, लुसर नाही का? मेथी घास म्हणजे काय नेमकं आहे ते? लुसर्न बरोबर. हा, लुसर नाही. तर लुसरला कधीही कापल्या हिरवं खाऊ घालायचं नाही. त्याला सावलीत 1 दिवस तरी पसरून ठेवलं पाहिजे, ते सुकलं पाहिजे, तर ते बाधत नाही. नाहीतर हिरवंचे हिरवं तुम्ही टाका, त्याला संडास बाधणारच, प्रश्नच येत नाही. अगदी हे कारण छोटी आहेत, ती फक्त व्यवस्थापनानेच दुरुस्त करता येतात. तेवढं तुम्ही शिकून घ्या तेवढे. सर, अल्फाल्फा आपल्या मेथी घासापासूनच बनलेला आहे ना? अल्फाल्फा जे मेडिसिन आहे होमिओपॅथी मधलं, ते मेथी घासापासूनच बनलेलं आहे ना? मला तुमचं ऐकायलाच येईल ते. सर, त्यांचं म्हणणं अल्फा जे मेडिसिन आहे होमिओपॅथी मधलं, ते लसूण घासा म्हणजे मेथी घासापासूनच बनलेलं आहे का? नाही, त्याचं वेगळं प्लांट आहे. अल्फा वेगळा प्लांट आहे. ओके, थँक्यू सर. पुढे कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा.
आकाश भाऊ बोला. मामा, या होमिओपॅथीच्या औषधी कुठे मिळतात? डॉक्टर साहेब आवाज येतोय का तुम्हाला? आता आला बघा आता. हा, सौरभ भाऊंचा प्रश्न आहे की होमिओपॅथिक औषधं कुठे मिळतात? होमिओपॅथिक औषधं तुमच्या बहुतेक प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे दुकानं आहेत, मिळतात. एक इस्कॉन या संस्थेनं सुद्धा एक 55 ते 60 औषधाचा बॉक्स तयार केलेला आहे सागवानी, आणि त्याची किंमत जवळपास 3900 आहे. त्याच्यात मराठीचं पुस्तक आहे, सगळं इन्स्ट्रक्शन वगैरे सगळं आहे त्याच्यात. इस्कॉन कोल्हापूरच्या एका संस्थेने केलेलं आहे ते जर तेवढं मोठं घ्यायचं नसेल तर एक हिल वेल म्हणून कंपनी आहे ह्याची. सिंटेक्स, गुजरातमध्ये एक सिंटेक्स जे टाक्या बनवतात, त्यांनी एक बॉक्स बनवलेला आहे 24 औषधाचा कॉम्बिनेशनचा. ते पण मिळू शकतं. मी तुम्हाला त्याचा फोटोग्राफ उद्या पाठवून देतो. त्याप्रमाणे तुम्ही ते पण घेऊ शकता त्याचं. त्यामुळे फिरतीच्या आम्ही इव्हन आपल्या शेळी मेंढी विकास महामंडळातर्फे फार पूर्वी याचा छोटासा बॉक्स पण आम्ही सगळ्या मेंढपाळांना त्या काळात वाटला होता, पण नंतर त्याच्यावर पुन्हा काही झालं नाही. मी त्या महामंडळातून बाहेर पडल्यानंतर त्याचं पुढं काय झालं मलाही माहिती नाही. पण सध्या तरी इस्कॉन या संस्थेनं 55 औषधाचा एक बॉक्स बनवलेला आहे, सागवानमध्ये व्यवस्थित बनवलेला आहे. त्याची पुस्तके तयार झालेली आहे. त्याचे पण मी तुम्हाला ऍड्रेस वगैरे उद्या या ग्रुपवर पाठवून देतो. तुम्ही त्याचे हे करू शकता. त्यामुळे औषधं मिळतात आणि फार लागत नाहीत. ते एक गोळी जरी शिल्लक राहिली त्या बाटलीमधली तरी तुम्ही त्याच्यापासून इतकं औषध बनवू शकता की तुमच्या 40 शेळ्यांना सुद्धा पुरू शकते. ते इतकं तो एनर्जी मेडिसिन आहे. एका याच्यात मटेरियल काही नसतं, एनर्जी असते ती. सर मी बोलू का या बाबतीत? जे तालुका लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांच्याकडे पण सर्व औषधं मिळतात आणि फार नाममात्र पैशामध्ये ते देतात ते. आणि पुष्कळ कंपन्यांनी इतके कॉम्बिनेशन काढलेले आहेत. फक्त तुमच्याकडे ते तुम्ही कधी ते म्हणजे दुकानं वगैरे हुडकायचा प्रयत्न केल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ते मिळतच नाही, पण मिळतात. तालुका लेवलवर सुद्धा उपलब्ध आहेत. नाही तर एखादे होमिओपॅथिक डॉक्टर असतील ना प्रॅक्टिस करणारे, तुमच्या ग्रुपमध्ये सुद्धा कुणीतरी समीर इंजतकर काही त्याचे नाव आहे, ते जर प्रॅक्टिस करत असतील होमिओपॅथीचं तर काही प्रॉब्लेम येत नाही ना. ते आहेतच तुमच्या ग्रुपमध्ये. मी त्यांचं पाहिलं. त्यांनी ते ॲग्नेस कॅस्टेसचं मी जेव्हा नाव टाकलं त्यांनी बरोबर ती सांगितलं. तसं ते जर 2-3 लोक असतील तर फार चांगलं झालं की, म्हणजे ते प्रॅक्टिसही करतील आणि तुम्हाला औषधं पण देऊ शकतात. ते समीर इंजतकर का काय असं नाव आहे बघा त्यांचं, तुमच्या ग्रुपमध्येच आहे. समीर इरसकर. आपल्या ग्रुपमध्ये डॉक्टर देवकर सर म्हणून आहेत, जे होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतात ह्युमन मध्ये. ते आहेत आता ऑनलाईन. मग काही इरसकर सर जे नाही ना आहेत ते असे जे तुमच्या ग्रुपमध्ये जे काही होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत ते तर हो ते आम्हाला सांगतात नेहमी. त्यांचा उपयोग करून घ्या ना. मी पण देतो. माझ्याजवळ सर्व औषध आहेत. सर मला एक प्रश्न विचारायचा होता. जे लहान करडांमध्ये जे इन्फेक्शियस ओरिजिनचे जे जुलाब असतात, जसं की साल्मोनेला आहे किंवा इकोलाय आहे, तर यांना आपण कसं ट्रीट करायचं? हे बघा, आता इथे एक थोडंसं फंडामेंटली डिफरन्स आहे की हे जे तुम्ही बॅक्टेरियाचे नावं सांगितली, ऍक्च्युअली खरं म्हणजे ते आपल्या पिलाच्या पोटामध्ये जी घाण झालेली आहे ती घाण दुरुस्त करण्यासाठी म्हणून हे बॅक्टेरिया येतात. आम्ही त्याला शत्रू समजून त्याचे वर्गीकरण करून मग त्याच्यावर अँटीबायोटिक्सचा भडीमार करतात. खरं म्हणजे ते चांगलं काम करत होते. स्कॅव्हेंजर म्हणतो आम्ही त्यांना, बॅक्टेरियाला.
स्कॅव्हेंजरचं काम करत असताना आपण ते डिस्टर्ब केलं, त्यामुळे इन्फेक्शन असं वेगळं नाही. मग सुरुवातीलाच मी सांगितलं की प्रत्येक शरीर आपल्या रोगात झालेल्या दुरुस्तीचा प्रयत्न करत असतं. त्यालाच आपण मग अक्यूट डिसिजेस म्हणतो. मग कोणाला ताप येते, कोणाला पडसाकड लागते, कोणाला खोकला येतो. हे सगळं काय आहे, तर आपलं शरीर रोगमुक्त होण्यासाठी जी धडपड करतं, त्या धडपडीचं नाव देऊन तुम्ही मार्केट उभा केलेलं आहे सगळ्यांनी. त्याच्यामुळे तो काही भागच नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, पण ह्याच्यावर सुद्धा आहेत ना मग अँटीबायोटिक्स पेक्षाही चांगलं काम करणारे औषध आहेत ना. नाही असं काहीच नाही त्याच्या पाठीमागे, तुम्ही देऊ शकता. आता कोलाय नुसतं तांब्याच्या भांड्यात पाणी साठवा, कोलायचा ऑर्गॅनिझमच राहत नाही. हे माहिती आहे का तुम्हाला? बाकीचं सोडा, तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि कोलायचं मोजमाप करा अगोदर भांड्यात ठेवण्याच्या अगोदर, आणि 24 तासांनी त्यातलं पाणी काढून त्यातलं कोलाय कुठे गेले बघा ना. इतक्या छोट्या छोट्या उपाय आहेत ते. फक्त आपण एकदम डायरेक्टली मार्केटला जाऊन औषध आणून देण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे हे सगळे गैरसमज होतात. हॅलो. हा सर, ते आता बरोबर आहे तुमचं. समजा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं आणि ते समजा माणसासाठी ठीक आहे, इकोलायचं जास्त इन्फेक्शन हे पाण्यातून होतं. पण आता जी लहान करडं आहेत 15 दिवसाच्या आतली, त्यांना जर इन्फेक्शन झालं असेल आणि त्यांना पांढरी संडास लागते, बरोबर आहे. आता ते कंट्रोल कसं करणार? हा, आता आम्ही आमच्याकडे करडाला डायरेक्टली औषध देण्यापेक्षा त्या दूध त्याचं कुठून ते 15 दिवसात पिल्लू दूध पिते ना शेळीचं. हॅलो, शेळीचं दूध पित असेल तर त्या शेळीला आम्ही औषध देतो, त्या दुधातून त्याला औषध पोहोचतं, ते रोग दुरुस्त होतो. मग तांब्याचं पाणी पाजवा शेळीला किंवा त्याच्या खाद्यात बदल करा. कोला कशाला येतील हो या पिलामध्ये डायरेक्टली? जर ते दूधच पित असेल तर कशाला येतील? तर कुठेतरी आपलं त्या दुधातून त्या शेळीचं काहीतरी पोट बिघडलेलं इकडे दूध आलं, म्हणून आपल्याला तसं वाटतं की करडाला 15 दिवसात त्याला कोलायचं डायरिया लागला, असं आहे. आणि हे सगळं हे मी शेळे मेंढी फार्मवर माझे 10 वर्ष मी हे सगळे प्रयोग करून शेवटी या रोगापासून काही रोगच तथ्यच नसल्यामुळे आम्ही ते विचारातच घेत नाही. अर्थात ही पहिल्यांदाच तुम्ही ऐकताय, तुम्हाला एखाद्या वेळेस सगळं खोटं पण वाटू शकतं, कारण तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्ही आतापर्यंत करत आलात त्याला एकदम छेद दिल्यासारखं होते. त्यामुळे बऱ्याच वेळेला एक प्रकारचा ऍक्सेप्टन्स ऐवजी रेजिस्टन्स तयार होतो. मी त्याची मला जाणीव आहे. तसं काही म्हणजे मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुमचं हे थिंकिंग चुकलेलं आहे, असं अजिबात नाही. पण एक दुसरा भाग असू शकतो हे मी तुम्हाला दाखवतोय, बाकी काही नाही. आता तुम्ही मगाशी सांगितलं की फंडामेंटल डिफरन्स आहे त्याच्यामध्येच, त्याच्यामुळे ऍक्सेप्टन्सच्या ऐवजी रेजिस्टन्स येतो, हे बरोबरच आहे. आता तुम्ही सांगताय की स्कॅव्हेंजर्स म्हणून ते काम करतात, परंतु माझं म्हणणं असं आहे की म्हणजे आता ह्याच्यावरती चर्चा करण्यात काही अर्थ नाही समजा, पण आमचं जे अंडरस्टँडिंग आहे ते असं आहे की हिट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स असतात, जसं की प्राणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे किंवा गोचिड आहेत, हे हिट्रोट्रॉपिक आहेत. तसं ते बॅक्टेरियामध्ये पण प्रकार आहेत, जसं की म्हणजे स्कॅव्हेंजर्स असतील, हिट्रोट्रॉपिक असतील, डिसीज कॉझिंग असतील किंवा बेनिफिशियल बॅक्टेरिया असतील. तर जे डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया आहेत त्यांना आपण नाकारून चालणार नाही, कारण जे काही आपण जे काही अँटीबायोटिक्स आता वापरतो त्यांना ते प्रतिसाद देतात. म्हणजे ते वापरल्यानंतर कोलायचे इन्फेक्शन आपल्याला. बरोबर आहे. त्याच्याविषयी हे बघा, हे अँटीबायोटिक्सचे जे शोध लागलेले आहेत बरं का, ते अँटीबायोटिक्स सुद्धा म्हणजे कशातून आले हे लक्षात आहे का? समजा पेनिसिलिन कशापासून निर्माण झाले हो, कल्पना आहे का तुम्हाला? पेनिसिलिन बुरशीपासून तयार झालेलं आहे. मायसिलियम, पेनिसिलियम मायसिलियम. म्हणजे
त्या बुरशीला अशा काही परिस्थितीमध्ये त्याचं जे टॉक्सिन निघतं त्याचं नाव पेनिसिलिन. आता ते पेनिसिलिन दिलं तर बरोबर आहे, चांगलेही मरतात वाईटही मरतात. असं काही सिलेक्टिव्ह ऍक्शन आहे का की फक्त इक्वल मारतात? त्याच्याबरोबर पोटातले जे काही चांगले जीवाणू आहेत, मित्र ज्याला आपण म्हणतो, मित्र कीटक किंवा मित्र जीवाणू किंवा मित्र बॅक्टेरिया, याचं काय हाल होतं याची कल्पना आहे का? मध्येच फोन कट झाला माझा. फोन आला होता एक. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बरोबर आहे. जर आपण अँटीबायोटिक्स दिले तर जे फायदेशीर बॅक्टेरिया आहेत, बेनिफिशियल बॅक्टेरिया आहेत रुमेन मधले, ते पण त्यांच्यावरती पण परिणाम होणार, ते बरोबरच आहे. पण जे इन्फेक्शन झालेलं आहे ते इन्फेक्शन आपल्याला कंट्रोल केल्याशिवाय त्या शेळीचे प्राण आपण वाचू शकत नाही ना मग. बरं, असं बरोबर आहे. हा जो काही, मी काय म्हणत नाही की ते तुमचं, मी सुरुवातीलाच केलं किंवा तुम्हाला आतापर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही हे करत आलेले आहात त्यात एकदम तुम्हाला असे भीती वाटणारच, त्याच्याबद्दल काही प्रश्नच येत नाही. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं का की अँटीबायोटिक दिल्यानंतर ती बिलकुल काहीच होणार नाही, आयुष्यभर ती फार चांगली राहील, असं काही गॅरंटी आहे का त्या अँटीबायोटिक्स याच्यामध्ये? मला वाटतं नाही. आणि सुरुवातीला 1-2 अँटीबायोटिक्सचा खराब उपयोग झाला का काहीतरी दुसरं झालं, आणि जेव्हा तिसऱ्या वेळेला पुन्हा तेच रोग होते तेव्हा ते अँटीबायोटिक्स काम परत करत नाही. त्याला AMR म्हणतात, अँटीबायोटिक मेथिसिलिन रेजिस्टन्स. तर तसं त्याचं झाल्यावर पुन्हा काय करणार? त्यापेक्षा आपल्या मॅनेजमेंटमध्ये आपल्या काही चुका झाल्यात का, ते कशा दुरुस्त करता येतील ते जर पाहिलं तर औषधाची, होमिओपॅथी काय कुठल्याच औषधाची गरज लागणार नाही, अशी माझी तरी ठाम समजूत आहे. आता डोळ्याचं बघा, तुम्ही डोळ्याचे कुठले तरी एक केस होती, त्याच्यात एक जेंटामायसिन, सिप्रोमायसिन हे हायर अँटीबायोटिक्स आहेत. लोअर पासून तरी सुरुवात करा कमीत कमी, मग हायरला जाता येईल. पण आता एकदम तुम्ही डायरेक्टली हायरच घेतल्यानंतर आणि जर त्याच्याने काही नाही झालं तर पुढे काय करायचं? म्हणून आपण थोडस जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी वापरू शकतो आपण. त्यातले बरेचसे काढा आहे, समजा तुमच्या गुळवेलाचा काढा आहे किंवा दुसरा काही जे काही आपले प्रचलित आहेत ते आहे, तसं जर वापरायला सुरुवात करा ना, एकदम डायरेक्टली हायर अँटीबायोटिक्सला जाऊन आपलं शेवटी त्याचे रेजिस्टन्सचे परिणाम आपल्यालाच भोगावं लागणार. त्या कंपनीचं काही जात नाही त्याच्यामध्ये. हे बघा, माझा हा जे काही एफर्ट आहे ना, तो फक्त आपल्याला आपल्या सगळ्या सिस्टीमला, म्हणजे ज्याचे चांगले उपाय आहेत तितकेच वाईट पण उपाय आहेत त्याचे, त्याचा परिणाम होऊ नये असं काही मधला मार्ग काढता येतो का? आणि तो काढता येतो, फक्त काय होतं की आपला कॉन्फिडन्स राहायला पाहिजे. एकदम डायरेक्टली आपण भीतीला गेलो की मरते असं काही नसतंय त्याच्यामध्ये. काही जे मारायचं असेल ते मरणारच आहे, ते कितीही अँटीबायोटिक्स द्या तुम्ही. पण आपण त्याच्यातून कसं हे बाहेर पडायचं आणि आपल्या मॅनेजमेंटच्या चुका कशा सुधारायच्या हे एक बघायचं. आता जर तुम्ही पीएच, ब्लडचा पीएच कधीतरी आपण टेस्ट केलाय का कुणी? किती असतो? जर पीएच ऍसिडिक असेल तर ते रोगाचं माहेरघरच आहे असं समजायचं. मग तो ऍसिडिक का होतो? ते कोणते फीड आहेत की ज्याच्यामुळे हे ऍसिडिक होतात, त्याचं आपल्याला शोधून काढलं पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे त्याचं एक पीएच मिरॅकल म्हणून एक सेपरेट रिसर्चच आहे बघा. पीएच मिरॅकल म्हणजे अल्कलाईन डाएट पाहिजे, ऍसिडिक डाएट नकोय. कुठलंही तुमच्या गवतामध्ये, पेंडीमध्ये ऍसिड फॉर्मेशन जर झालं तर ते सगळं बुडालं म्हणून समजा. अँटीबायोटिक्स वापरा, काही करा. ऍसिडोसिस, रुमिनल ऍसिडोसिस असं त्याचं नाव आहे. काय करणार तुम्ही तिथे? आणि मग एकदा हे ऍसिडोसिस झाले की अनेक प्रकारचे बॅक्टेरिया सापडू शकतात. तसं काही नाही त्याच्यामध्ये. सर, पुढचा प्रश्न विचारू का? हा, पुढचं काय? पुढचा प्रश्न विचारू का म्हटलं? आता त्याच्यासाठी तर बाकी काय त्याच्यात, तुम्ही असं काय नाही, तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये काय आणखी सांगायचं असलं तर म्हणतो मी, म्हणजे पुढचं विचारायला. कसं आहे, नाही ते सरळ गुराळ लावल्यासारखं नाही, तुम्हाला स्पेसिफिक विचारा, बाकी काही नाही.
आता शेळ्यांच्या मध्ये मेटाबॉलिक डिसिजेस आणि इन्फेक्शियस डिसिजेस असं 2 प्रकारात वर्गीकरण केलं जातं साधारणतः. तर हो मेटाबॉलिक डिसिजेस मध्ये ऍसिडोसिस आहे, अल्कलोसिस आहे, टिम्पनी आहे हा 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 किंवा बरोबर. इतर काही आजार आहेत. तर हो त्याच्यामध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय काय केली जाते? आता पहिलं तुम्ही जे भाग केले ते फार सुंदर केलेले आहेत, की एक मेटाबॉलिक डिसिजेस. आणि जर आपलं मेटाबॉलिझम चांगलं असेल तर पुढचे प्रश्न येतील का हो? हॅलो, हा सर, मेटाबॉलिझम जर बहुतांश ऐका प्रॉब्लेम हे मेटाबॉलिक डिसिजेस वरतीच आहेत. होय ना. मग आता तुम्हाला एक साधं, तुम्ही काय करता, एक समजा 10 किलोची शेळी आहे आणि एक 50 किलोची शेळी आहे. ह्यांना जे फीड देता ते 10 किलोच्या शेळीच्या 5 पट 50 किलोच्या शेळीला देता का? मग मेटाबॉलिक डिसीजचा पायाच आपण अशा पद्धतीने चर्चा करू. हॅलो, 10 किलोची शेळी आहे एक आणि एक 50 किलोची शेळी आहे. 10 किलोच्या शेळीला जे काही खाद्य तुम्ही देताय ते 50 किलोच्या त्याच्या 5 पट देता का कसं करता? वजनानुसार सर कॅल्क्युलेशन करतो आपण साधारणतः. म्हणजे बरोबर. तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे असं समजूनच विचारलं की 10 किलो सगळ्यांना एकत्रच आपण टाकतो त्या गव्हाणीमध्ये आणि मग त्यांच्यावरती ती चॉईस राहते. त्या त्यांच्या गरजेप्रमाणे खातात शेळ्या. हा 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 बरोबर अगदी. आता इथे प्रश्न येतो की 10 किलोच्या शेळीची गरज आणि 50 किलोच्या शेळीची गरज सारखी आहे का? नाहीच की. म्हणून मी मध्ये तुम्हाला ते मेटाबॉलिक वेट काढा, म्हणजे तुम्हाला हा सगळा उलगडा होऊन जाईल. आम्ही मेटाबॉलिक वेट म्हणजे मेटाबॉलिझम शब्द वापरला की त्या प्रत्येक प्राण्याचं मेटाबॉलिक वेट काढा आणि मग हा प्रश्न सगळा सुटतो. आता मेटाबॉलिक वेट काढण्यासाठी जे काही वजन आहे त्याचा रेस टू 0.73 करायचं आणि मग तुम्हाला त्याचे मेटाबॉलिक वेट समजतं. आता 10 किलोच्या शेळीचं मेटाबॉलिक वेट आहे 5.37 आणि 50 किलोच्या शेळीचं मेटाबॉलिक वेट आहे 17.8. आता थोडासा बघा, म्हणजे जितकं लहान जनावर असेल त्याला जास्ती खायला लागतं आणि जितकं मोठं जनावर असेल त्याला कमी लागतं. त्याची कॅलरी रिक्वायरमेंट कमी आहे व त्या मेटाबॉलिक वेट प्रमाणे. आणि हे जर आपल्या लक्षात नाही आलं तर आम्ही वजनाप्रमाणे जे काही खाद्य देतो त्याचं एक तर वेस्टेज होतं आणि त्याला ते पचत नाही, त्याचे मेटाबॉलिक डिसीजेस तयार होतात. आणि मेटाबॉलिक डिसीज आला की पुढचे बॅक्टेरियाचे डिसीज आलेच म्हणून समजा. ते एका नाण्याच्या 2 बाजूच आहे, इकडे झालं की तिकडे होणारच असं आहे ते. मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स येऊ नयेत याच्यासाठी समजा आपण प्रयत्न करूया. समजा जे काय मेटाबॉलिक वेट असेल त्या हिशोबाने आपण त्यांचं फिडिंग पॅटर्न ठरवू समजा. पण समजा आता एखाद्या शेळीला ऍसिडोसिस झाला असेल, होय, तर अल्कलाइन डाएट द्यायचं. ऍसिडोसिस झाला असेल किंवा एखाद्या शेळीला अल्कलोसिस झाला असेल तर काय करायचं, त्याच्या ट्रीटमेंट काय करायची? ऐका, ऍसिडोसिस झाल्यानंतर आपल्या त्याचा रुमेनचा पीएच सुद्धा बदलतो. ऍसिडोसिस झालं की त्याचं पचन क्षमता बिघडते, टिम्पनी होते, त्याचं रुमिनल इन्फेक्शन होतं आणि मग रुमिनल समजा ते मध्ये जे गठुडं साठलं ते काय करते, मग शरीरातलं पाणी ओढून घेते ते दुरुस्त करण्यासाठी. त्याला इंटरनल डिहायड्रेशन म्हणतो आम्ही. रुमिनल इन्फेक्शन झालं की इंटरनल डिहायड्रेशन झालं हे तो ओळखायलाच येत नाही. ते सगळं ते ऑस्मॉसिसनं ओढून घेतं आणि जनावरला काय झालं हे आम्हालाही बरेच दिवस मलाही कळत नव्हतं ते. तर तशा पद्धतीने जर आपण विचार केला. आता दुसरं आहे, ऍसिडोसिस का होतं? आपल्याकडे प्रोटीन रिक्वायरमेंट जे आपल्या तुम्ही देता डायजेस्टिबल प्रोटीन, त्याची खरंच किती आपण लेवल आहे ती फक्त 2 पॅरामीटरवर तुम्ही लक्षात घ्या. दुधामध्ये जेवढं प्रोटीन सापडतं किंवा रक्तामध्ये जेवढं प्रोटीनचं पर्सेंटेज आहे तेच त्या जनावरांमध्ये जर दिलं तर ऍसिडोसिस अल्कोहोलिसिसचा प्रॉब्लेम येत नाही. पण आपल्याकडे काय होतं, तिचं वजन वाढावं, तिचं लवकर दूध निघावं म्हणून आपण जेवढी पेंड काय जे द्यायचं देतो.
पण त्याच्यामुळे ऍक्च्युली मधलं जे रोमिन मधलं जे म्युकोस आहे ना, तो सगळा बर्न होऊन जातो. त्याला बर्निंग आउट फेनॉमेनाच म्हणतात त्याच्यामध्ये, त्या शास्त्रामध्ये. आणि तेच झालं तर पहिल्यांदा खुरामध्ये ते सुरुवात होते इन्फेक्शन. मग आपल्याकडे फूट रॉट, आमके तमके सगळे नावं देतात त्याला, पण खरं त्याचं कारण आहे ते त्याच्यामध्ये. तर हे सगळे छोटेसे हे जे थोडासा वेगळा विचार असल्यामुळे एकदम पहिल्यांदा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, हे तुम्हाला एकदम काहीतरी थोतांड वाटेल, काही वाटेल, पण कारण काय झालेलं आहे, हे सगळं मी स्वतः मॅनेजर असल्यामुळे त्या मेंढी फार्मचा मला हे सगळं भोगावं लागलं. काय डिसीज आले, काय झाले, कुठल्या बॅक्टेरिया. बरेच वेळेला तर मी माझी कातडी वाचवण्यासाठी एखाद्या बॅक्टेरियाचं नाव देऊन टाकायचं आणि तसेच पोस्टमॉर्टम होत होते. त्यामुळे तो भाग नाही राहिला आपल्याला, तो काही हे नाही. पण आज मी जेव्हा विचार करतो की हे शेतकरी बांधव आहे, यांना या पद्धतीनं, आणि तीच पद्धत माणसामध्ये पण आहे. ऍसिडिटी झाली रे झाली की तुम्हीच बघा तुमच्याकडे किती प्रॉब्लेम सुरुवात होतात. मळमळ सुरुवात होते, अल्सर सुरुवात होतो, त्याला आमके डोकेदुखी सुरुवात होते. हीच गत प्राण्यामध्ये आहे, फक्त त्याला सांगता येत नाही. फक्त ती आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून ऍसिडोसिस हे ओव्हर फिडिंगचा, जास्तीत जास्त प्रोटीन देण्याचा परिणाम आहे. सर, जे तुम्ही हिलिंग क्रायसिस सांगितले, समजा सूज आली समजा किंवा ताप आला, होय, तर मग ह्याला ट्रीट करायचं की नाही करायचं होमिओपॅथीनुसार? तुम्ही त्याला आता समजा ट्रीट तर करायचं, कारण एक्सेस त्याचं कुठलंही व्हायला नाही पाहिजे. ऍब्सेस टिकलंच पाहिजे, ते ड्रेन झालंच पाहिजे. त्याच्यासाठी जर ते खूप सेन्सिटिव्ह असेल, त्याचं पॉइंटिंग लवकर पाहिजे असेल तुम्हाला, तर हिपारसल्फ नावाचं औषध आहे, किंवा सिलिकानं ते मॅच्युअर होतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, सिलिकाने हे ऍप्सिस मधलं ड्रेन होतं आणि मुळापासून त्याचं निघतं. पण त्याला जर तुम्ही लाईफ लावला, चाकून जर इमॅच्युअर केलं, तर अनेक कॉम्प्लिकेशन्स होतात. तसंच तापीमध्ये कोणत्या वेळेला ताप आला, तिचे लक्षणं काय, त्या तापीप्रमाणे समजा एक बेलाडोना आहे, खूप पाणी गळायला लागलेलं आहे, खूप असं ताबडतोब आलेलं आहे, एक बेलाडोनाचं नाव औषध आहे, ते दिलं तरी ते मॉडरेट करतं, म्हणजे एक्सेस रिॲक्शनला थांबवतं आणि बॉडी आपोआप ते फिवर वगैरे कमी करतं. म्हणून हे जे शास्त्र आहे ॲलोपॅथी, त्याच्यामध्ये एक प्रार्थना आहे त्या हिपोक्रेटिसने केलेली, की गिव्ह मी दाय फिवर अँड आय विल क्युअर ऑल द डिसीजेस. खरं म्हणजे ताप आला ही खरी म्हणजे त्याची प्रतिकार शक्ती अतिशय चांगली आहे. फक्त त्याला त्या प्रतिकार शक्तीची एक्सेस रिएक्शन थांबवण्यासाठी अकोनाट नावाचं औषध आहे, बचनाग म्हणतो आपण त्याला, किंवा बेलाडोना म्हणून एक औषध आहे. हे सगळे औषध आहेत, फक्त काय एकदम हे पहिल्यांदाच तुम्हाला मी किती जरी म्हटलं तरी हे औषधाचे काही ऍक्शन वगैरे तुमच्या जे दोघं तिघ जण आहेत कोणी जे करणारे, त्यांच्याकडून खरंच हे समजवून घ्या. माझ्याकडे काय होतंय की तुम्ही थोडस काही दबून म्हणा, काही ह्याच्याने बोलत नसाल, पण तुमच्याकडे माणसं आहेत हे मला लक्षात आलं. विशेषतः ते कोण समीर इंजतकर का काहीतरी आहेत बघा, नाव मला त्यांच्या त्या स्टडीवरून लक्षात आलं मला. करता येते, हे सगळं करता येते. साप चावला, विंचू चावला, त्याचे सगळे पॉइझन आहेत आपल्याकडे, म्हणजे होमिओपॅथिक बनवलेली आहेत. तर आता साप चावला, कोणता साप आहे बाबा तो, ज्याच्याने रक्ताच्या गुठळ्या होतात का? कोॲग्युलेटिंग पॉइझन आहे, नॉन कोॲग्युलेटिंग पॉइझन आहे, नर्वस पॉइझन आहे, अशा अनेक प्रकारचे आहेत. कोबऱ्याचं पॉइझन वेगळं आहे, फुरशाचं पॉइझन वेगळं आहे. ह्या सगळ्याला औषध आहेत, अँटीडोट नाही असं काहीच नाही. सगळे खूप भयानक याच्यात औषधाचा पुरवठा आहे, फक्त तो तुमच्यापासून दूर राहिलेला आहे. म्हणून मला असं वाटलं की मी व्हॉलेंटरी केले पहिल्यांदा. मी हिम्मतरावला म्हणलो मी बोलू शकतो, पण इंट्रोड्यूस करू शकतो, आणि तुमच्याकडे जी माणसं आहेत त्यांना पण मी तयार करू शकतो, एवढं काही मला हे नाही. कारण मी इस्कॉन मध्ये हे सगळे शिबिरं घेतो चाललेलो आहे, त्यांच्याकडे गाई म्हशीमध्ये हे सगळं चालू आहे. त्यांच्यामुळे मी त्यांचे 2-2 दिवसाचे वर्कशॉप पण घेतलेले आहेत. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर माझी केव्हाही तयारी आहे. तसं काहीच नाही, मला कसली फीस लागत नाही, काही लागत नाही, फक्त करणारा वर्ग लागतो. बोला.
ग्रुपमधील सदस्यांना आणखी कोणाला काही प्रश्न असेल सरांना विचारण्याचा तर विचारा. नमस्कार सर. आता रोगाचंच म्हणून नाही, तुमच्या एकंदर व्यवस्थापनातलं खाद्याचं गवताचं काय विचारायचं ते विचारा. आता काल कुणीतरी मला विचारलं होतं, अंजन हार्डविका बिनाठा, हे तुम्ही शेळ्यावाल्यांनी काहीही करा, तुमच्या त्या सगळ्या शेडच्या अवतीभोवती ही अंजनाची झाडं असलीच पाहिजेत. ह्याच्यासारखं न्यूट्रिशन फॉडर नाही हो दुसरं. तुमच्याकडून काय हे माहिती झालं नाही तुम्हाला सुरुवातीपासून, याच आश्चर्य वाटते मला अगदी. तिच्या बिया मिळतात, पोत्यांशी मिळतात डोंगरामध्ये, ते आणून लावा. आपटा आणि कांचनच्या मधलं पान दिसते बघा, दोन्हीच्या मधला भाग वेगळाच आहे. त्याला ब्लॅकवूड नाव आहे ह्याच्यामध्ये. खूप त्याचं लाकूड पण तितकंच महत्वाचं आहे, पाला पण तितकाच महत्वाचा आहे, जमीन पण चांगली करता येते, वृक्षारोपणी केलं तरी चालतंय ते. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा खर्च कमी होईल आणि बाजारच्या व्यवस्थेवर तुमचं जास्ती अवलंबून राहणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही विचारू शकता, काही विचारा. मामा, अंजनचे झाडं इकडे आमच्या परिसरामध्ये खूप आहेत जंगलामध्ये, पण आता मधल्या काळामध्ये जंगल तोड झाल्यामुळे पुष्कळच नुकसान झालेलं आहे. आता अभयारण्य झाल्यामुळे परत आता वाढलं त्याचं. तर काही लोक अंजन इकडे आमच्या इकडे कलमा पण मिळतात, जवळपास काहीतरी गव्हर्नमेंट पण देते, ते नर्सरीत जे आहेत गव्हर्नमेंटच्या तिथे काहीतरी 60 रुपये कलम देतात नाही इथे. काही गरज नाही त्याची, फाटा सुद्धा लावता येतो. आणि बिया तर की नाही पितळ खोऱ्यात वगैरे कुठेही जा, इतक्या बिया पडलेल्या असतात. नाही सर, बारीक शेंग येते ती, आपल्या वालपेक्षा, आपल्या गवारची शेंगपेक्षा लहान शेंग येते आणि आकूड पण येते. अशा बिया काही खूप बिया पडलेल्या सापडत नाहीत सर त्या. कारण मी या एरियामध्येच आहे सर. हा, माझ्या परिसरामध्ये, कारण जंगलच आहे ना माझ्या, म्हणजे शेतामध्ये झाडं पण. पितळ खोऱ्यामध्ये मी गेलो, आमचे मित्र गेले होते, त्यांना जेव्हा हे लक्षात आलं त्यांनी तिथून अक्षरशः पिशव्या भरू आणलं. आणि इथे नगरजवळ एक बाबासाहेब पवार म्हणून आहेत उंदीरगावचे, त्यांच्याकडे तयार केली नर्सरी. कारण त्या 35 रुपये द्यावं लागतात तुम्हाला त्या एका रोपाचे. चिरंतन नर्सरी आहे नाशिकला. त्याच्यापेक्षा आपण तुमच्या ग्रुपमध्ये कुठेतरी जिथे जागा आहे त्यांनी करावं, ते काय त्याच्यामध्ये एवढे चांगलं काम आहे ते. झाडाचं ते होतंय, सगळंच होतंय ते. सनेल सर बोलतायत, सनेल सरांना बोलू द्या. सर, गोपाल भाऊ तुमचा, मगाशी शेळीच्या दुधामध्ये प्रोटीनचं जेवढं पर्सेंट असेल तेवढं प्रोटीन शेळीला दिवसभरातून पुरेसं आहे. डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन तेवढं द्यायला पाहिजे. जास्ती दिलं की अनेक प्रॉब्लेम क्रिएट होतात. बरोबर आहे. आता मी ते नेटवर शोधलं दुधात किती प्रमाण राहतं, तर ते डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन नाही, पण क्रूड प्रोटीनचं प्रमाण आहे 2.7 ते 3.7. जे DCP जे असेल ते आणखी थोडंसं कमी येईल समजा. तर म्हणजे साधारणतः 2.7 ते 4.1 पर्यंत पण आकडेवारी मिळाली. पावणे 4 इतकं पर्सेंट दुधामध्ये प्रोटीनचं प्रमाण राहतं. आणि साधारण जगभरातल्या संशोधकांना जे काही शोधलेलं आहे त्याच्या म्हणण्यानुसार आहारामध्ये किमान 7% प्रोटीन असलं पाहिजे भाकड काळामध्ये, आणि अन्य अवस्थांमध्ये आणखी ते वाढत साधारणतः एक 11% पर्यंत डेली आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण असलं पाहिजे. म्हणजे आता हे साधारणतः आपण जे काही म्हटलं त्याच्या हे दुप्पट ते तिप्पट असं ते प्रमाण येतं साधारणतः. त्यामुळे आता तुम्ही जे देताय ते ह्याच्या प्रमाणे देताय का ह्याच्या दुप्पट देताय? आता जे तुम्ही सांगितलं नेटवरचं 7%. आता दुधातलं प्रमाण जे 2.5 ते 4 पर्यंत दिलेलं आहे. शेळीच्या प्रकारानुसार थोडंफार कमी जास्त असेल समजा ते. आणि आहारशास्त्रामध्ये जे काही दिलेले आता संशोधकांनी जगभरातल्या, तर 7% पासून तर 11%, म्हणजे 7% हे सर्वात कमी भाकड काळात तेवढं आवश्यक आहे. आणि मग गाभण काळ, दुधाळ अवस्था असेल तर ते पुढे वाढत जातं, ते 11% पर्यंत आहे समजा. तर मग हे प्रमाण म्हणजे आपण दिलेल्या प्रमाणापेक्षा हे दुप्पट ते तिप्पट आहे समजा. भाकड काळाचा जर विचार केला आपण, त्या काळात काही दूध देत नाही शेळी, बरोबर.
प्रतिनिधी किमान 7% असलं पाहिजे. नाही ते मान्य आहे तुमचं. तुम्ही जे काही आता सरकी पेंड देताय, काय जे देताय, सोयाबीनची पेंड देत असाल किंवा तूर चिनी देत असाल, ह्याच्यामध्ये प्रोटीनचं पर्सेंटेज किती आहे आणि ते तुम्ही एक्सेस देताय का अगदी रिझनेबल बॉर्डर टू अगदी डिट्टो रिक्वायरमेंट प्रमाणे देताय? असं थोडं आत्मपरीक्षण करा की काय नेमकं होतं. मग ऍसिडोसिसचं कारणच दुसरं काही नाही. ऍसिडोसिस हे जोपर्यंत प्रोटीनस मटेरियल जास्ती जात नाही तोपर्यंत ऍसिडोसिस होतच नाही. ऍसिडोसिस आणि प्रोटीनची गरज हे एकमेकाला जोडलेली गेलेली आहे. तर माझा एक खुराकच्या बाबत प्रश्न आहे. सांगा. खुराक आपण जे देतो ते नेमकं पीठ करून द्यायचं का भरडा करून द्यायचं का होल ग्रेन म्हणजे मका किंवा गहू होल ग्रेन द्यायचं? नाही, मला थोडस तुमचं नेमकं काय म्हणायचं जरा लक्षातच येईना. काय सांगा. हा सर, त्यांना असं म्हणायचं आहे की गहू किंवा मक्का हे भरडा करून द्यायचं का अखंड द्यायचं? हा 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 आता मला सांगा, त्या गव्हामध्ये पण प्रोटीन किती आहे? किती 12% प्रोटीन आहे बहुतेक. गव्हामध्ये 9-10% राहतं सर. 9 ते 10%. नाही ते म्हणजे आपला गहू रिजेक्ट झाला ना, त्याचं कारण आहे तुम्ही 12च्या खाली प्रोटीन असेल तर ते गहू घेतच नाहीत बाहेरचे लोक. आणि आपला जो बनशी गहू वगैरे त्याच्यात 18% पर्यंत प्रोटीन जाते. हा आता मकाचं तुम्ही जेव्हा मका खाऊ घालता ते दाणे खाऊ घालता का काय खाऊ घालता? मक्याचे दाणेच ना मका? हॅलो, आमच्या ग्रुपचं म्हणणं असं की मका अखंड, हो सर मी बोलतो, मका अखंड द्यायला पाहिजे. पण त्यांनी प्रश्न असा विचारला की मका भरडून द्यायची का अखंड द्यायची? हो का, मका जे भुट्ट्या सगळं तुम्ही काय करा, भुट्ट्या सगळं तिची पावडर करा, मग काही बाधा येत नाही. तेवढं स्टार्च जमत नाही त्यांना, जनावरांना सुद्धा. आणि जे चिपाड आहे त्याचे तुम्ही हिरवे घेऊन जर त्याचा समजा मुरघास केला तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये किती प्रॉब्लेम आहेत ते सुटतील ना तुमचे. मुरघास केलाय का कुणी तुमच्या शेळ्याच्या वाल्याने कधी? कुणी केलाय सर, बऱ्याच जणांनी केलाय. हा मी केला होता. बुरशी येते त्याला. काय म्हणलं? बुरशी आली होती? हा. मग त्याला तुम्ही हे बघा, त्याचं जे कॉम्पॅक्ट करणं आहे ना, हवा नाही झाली पाहिजे, त्याचं जे आहे ना ते जर सांभाळलं. आता मी जे मगाशी त्या बाबासाहेब पवारचं उदाहरण सांगितलं, त्याचे 100 टनाचे 2 खड्डे आहेत आणि तो विकत घेतो मका हिरवी आणि चाफ करून त्या ट्रॅक्टरनेच फिरवतो, ट्रॅक्टरनेच भरतो. मातीचेच खड्डे केले, 100 टनाचे 2 खड्डे आहेत त्यांच्याकडे आता सध्या. आणि त्याच्यामुळे 30 गुंठ्यामध्ये तो 40 जणांवर आरामशीर पोहोचतो. तर ते त्या पद्धतीने आपल्याला बरी एक वेळेस तुमची बुरशी आली तर आपलं काय चुकलं हे दुरुस्त करा ना तुम्ही. आता तर पोते भरतात ना नगर जिल्ह्यामध्ये, तर अगदी खूप मोठा व्यापार आहे. डायरेक्ट पोते भरतात त्याचे स्क्रूड्रायव्हरने, प्रेशरने. ते काही बुरशी येत नाही, कारण मध्ये हवा राहिली की बुरशी येते. सर, प्रेस मशीनने सुद्धा दाबून बघितलं आणि ते हवा बंद पॅक ते पन्न्या भेटतात त्या मुरघास बनवायच्या, त्या सुद्धा आणून बघितल्या, पण बुरशी झाली त्यामध्ये सुद्धा. नाही ऐका, ते खरं मी काय म्हणतो, तुम्ही किती टनाचं केलं होतं ते आणि कसं केलं होतं, कारण खड्डा कोणता त्याच्यात हे बघा. म्हणून तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण सांगतोय, ते काही माझी नाही, की त्या माणसाचा आता अव्याहत चालू आहे तो उद्योग. आज नाही, 100 टनाचे 2 खड्डे आहेत. केव्हाही बघा त्या बेगर सोमपर्यंत त्या श्रीरामपूरून कोपरगाव रस्त्यावर आहे ते काय ते राहुरीच्या, तर ते तिथे आत्तापर्यंत त्याला तो प्रॉब्लेम नाही आला. तर त्याचं कारणच आहे की तो घेतल्यानंतर थोडा सुद्धा वेळ घालवत नाही, लगेच त्याची कुट्टी करणे, त्याला ट्रॅक्टरने फिरवून फिरवून कॉम्पॅक्ट करून, आणि शेवटी जेव्हा त्याला उघडायचं असतं तेव्हा काही भागच उघडतो तो. आता तुम्ही जर एकदाच उघडला असेल तर नक्की मग बुरशी होणारच ते. तर तसं एखादा ब्रेक समजा फसला, आपण एकदा प्रयत्न करून या ना तुम्ही त्याच्याकडे, सगळे मिळून जावा की कसं करतोय तो माणूस.
सक्सेसफुली. 100 टनाचे 2 घर आहेत घराच्या पुढे. पण त्यांना सर हा बोला. बोल मामा बोला. हॅलो. हा सर. काय नाही, गोपाल भाऊंचा प्रश्न होता मगाशी. गोपाळ भाऊ तुमचा प्रश्न विचारा. हा सर. हॅलो. बोला ना सर. माझे 4 महिने झालं शेळीला हळजून. हॅलो. तर सर तिचं दूध आटत नाही सर. दूध आटत नाही. हा. आणि परिणामी सर ते शेळी वीक दिसते असं. मग तुम्ही म्हणजे गाभण असल्यावर सुद्धा आटत नाही म्हणता का? हा साहेब 1.5 महिना झालं सर गाभण राहून. पण आता तुम्हाला दूध आटवायचंय का काय करायचं एवढं सांगा. आटवायचं असेल तर एक होमिओपॅथीचं एक लॅक कॅनायनम नावाचं औषध आहे. ते जर दिलं तर फिजिओलॉजिकल ड्रायिंग होतं. हो सर. हा. लॅक कॅनायनम म्हणजे लॅक म्हणजे दूधच आहे आणि ते कुत्रीचं दूध आहे. ते होमिओपॅथिक औषध बनवलंय त्याचं. हा सर. ते जर दिलं तर फिजिओलॉजिकल ड्रायिंग होतं. पॅथॉलॉजिकल ड्रायिंग नाही, फिजिओलॉजिकल ड्रायिंग होतं. आणि सर ते आटवलं पाहिजे का नाही असं पण विचारायचं होतं मला. कारण त्याचा परिणाम असं होतं की शेळी वीक होते. शेळी वीक होते आणि पिलं पण वीकच जन्मतात ना. नाही पिल्लं तंदुरुस्त आहेत. दूध जास्त असल्यामुळे पिल्लं तंदुरुस्त आहेत. मग शेळीचं लाईफ प्रोडक्टिव्ह लाईफ कमी होतं. मग तिचं त्याच्यासाठी आटवायलाच पाहिजे. एकदा पिलं तुम्ही रोवंत करायला लागली बर का, मग काही तुम्हाला गरज नाही ना त्या दुधाची पिलांना. गरज काहीच नाही. ते मोठे झाले बाहेरला पूर्ण खात्यात ते. हा. मग ते तुम्ही तसं झाले शेळीला विश्रांती द्यायला पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे तो नियमच आहे की गाभण शेळीला शेवटच्या त्या राहिलेल्या महिन्यामध्ये तिला विश्रांती दिली पाहिजे. तरच ते पुढचं तिचं लाईफ टिकतं. नाहीतर लवकर शेळ्या आपल्या कळपातून काढावं लागतात. त्याला मग पुढे अनेक आजार सुरुवात होतात. त्यामुळे फिजिओलॉजिकल आठवणं फार चांगलं आहे आणि त्याला ही एक औषध चांगलं प्रूव्ड आहे, लॅक कॅनायनम. बर ठीक आहे. सर मी मुरघास बनवला होता. मुरघासाचं काय? मी मुरघास बनवला होता. मार्च एप्रिल मे 3 महिने मुरघास दिला आणि जून मध्ये जे शेळ्या हिटवर येणार होत्या त्या मुरघासामुळे माझा तसा समज झाला त्या जून मध्ये हिटवर आल्याच नाही. त्याच्यानंतर त्या शेळ्या डायरेक्ट दिवाळीला हिटवर आल्या. तर ही मुरघासन झालं असेल का? नाही. तुम्ही बघा, आपल्याकडची सगळी जनावरं सीझनली ब्रीडिंग म्हणजे ह्याच्यामध्ये येतात. सीझनली 12 महिने नाही. सीझनली ते सेक्स ऍक्टिव्हिटी असते. एक तर दिवस जेव्हा कमी जास्त होतो तेव्हा मग आपल्याकडे पिलं जे जन्मतात त्यांना दिवाळकर आणि उन्हाळकर असं नाव आहे. उन्हाळकर हे नेहमी कमकुवतच असतात आणि सहसा ते जगत नाही. पण दिवाळीची पिल्लं म्हणजे ज्या वेळेला निसर्गामध्ये खूप चांगलं खायला असतं त्यावेळेला जर ही पिलं जन्मली तर दूध भरपूर राहतं. अशा पद्धतीनं पण तो एक भाग आहे. त्यामुळे तुम्ही ह्याचा काही संबंध नाही. मग त्याच्यात गायी येतात, एवढा मोठा धंदा आहे त्याचा. 40 गायी त्याच्यावर पोचतोय तो. पण आता हा प्रॉब्लेम नाही आला त्याला. चंद्रकांत भाऊ आपला ऑडिओ बंद करा. चंद्रकांत भाऊ आपला ऑडिओ बंद करा. सॉरी. सर माझा प्रश्न असा आहे की लक्ष्मण भाऊ काय बोलताय का? हो सर. मी मुरघास बनवला यावर्षी. तर काय झालं ते म्हणाले होते सर पाठीमागं का त्याला बुरशी येते. बुरशी ऍक्च्युली कोणत्याला आली ज्यामध्ये हवा होती आणि त्या पन्नीला घाम आला का त्याला बुरशी येते वरच्या साईडला फक्त. आणि त्याच्या खालची वरच एक लेअर काढली समजा अर्धा 1 फूटची तर त्याच्या खाली चांगला मुरघास निघतो. त्याचा अनुभव सांगितला त्यांनी. काय म्हणाले? नाही त्यांचा
अनुभव सांगितला त्यांचा, काही ते प्रश्न नव्हताच तो, की बुरशीचं काढून टाकल्यावर खाली चांगला निघाला असंच म्हणायचं ना त्यांना. हो सर, हो. सर मला प्रश्न विचारायचा असा की शेळीला आपण मगाशी बोलल्याप्रमाणे अल्कलाईन डाएट द्यायचा की ऍसिडिक डाएट दिला पाहिजे? अहो, ऍसिडिक अल्कलाईन हे आपल्या खाद्य खाऊ घालण्यावर ठरतं. ऍसिडिक द्यायचा प्रश्नच येत नाही ना. ऍसिडिक असं फक्त प्रोटीन सोडलं तर बाकी काही ऍसिडिक नाही, कुठलंच ऍसिडिक नाही. सगळं गवत आहे. समजा तुम्ही गवतावरच ठेवायचं ठरवलं, पावना मारवेल त्याचा हे म्हणजे वाळलेलं गवत साठवून ठेवलं आणि ते जर खाऊ घातलं, प्रश्न कधी येतच नाही ऍसिडिटीचा ना अल्कलिनिटीचा. ऍसिडिटी केल्यानंतर त्याला अल्कलाईन डाएट. आता एक सांगतो, आपल्या ह्युमन साईडला लिंबू आहे ना, कागदी लिंबू रस, त्याला तुम्ही ऍसिडिक म्हणाल का अल्कलाईन म्हणाल? एक साधा ऍसिडिक आहे ना, लिंबू बरोबर आहे, ऍसिडिक आहे. बरोबर आहे, अगदी करेक्ट आहे. सायट्रिक लिंबू ऍसिड. बरोबर आहे, सायट्रिक ऍसिड. त्याचा जर पीएच घेतला तर तो लिटमस पेपर एकदम हे होतो, रेड कलर बनून जातो. तर ते जर शरीरामध्ये गेलं तर त्याची अल्कलाईन रिॲक्शन आहे. काय गंमत आहे बघा. लिंबू ऍसिडिक आहे कुठे? बाहेर लिटमस पेपरला. पण जर ते शरीरात गेलं तर ते अल्कलाईन होतं. हा काय चमत्कार आहे. तसं आपल्याकडे जे काही आपण डाएट घेतो ते पोटामध्ये त्याचं नेमकं काय होतं त्याचा तुम्हाला पीएच काढल्याशिवाय काही कधीच कळणार नाही ते. त्यामुळे आपण ऍसिडिटी अल्कलिनिटी हे म्हणजे बोलतो, पण प्रोटीन डाएट जास्त झालं की ऍसिडिटी जनावरांमध्ये होते. त्याला त्या रुमेनचं बर्निंग आउट म्हणतात त्याला. ऍक्च्युअली बर्निंग आउट मधला म्युकस मेमरीन एवढं ते खराब होतं की त्याला आपण रोगाचे मग काही नाव देऊ शकतो, आपण काहीही देऊ शकतो. म्हणून त्याच्यात ऍसिडिटी होते त्याच्यामध्ये. त्याचं एक टेबल पण आहे, मी तुम्हाला काय होतं नेमकं कसं होतंय ते पण मी तुम्हाला चित्ररूपामध्ये एका निसर्गोपचार पुस्तकातलं मी छान मला मिळालेलं आहे. ते अगदी समजण्यासारखं आहे, त्याच्यात काही अवघड नाही. म्हणून लिंबाचं मी उदाहरण देतो. लिंबू हे ऍसिडिक आहे बाहेर लिटमस पेपरला, पण एकदा शरीरात गेलं त्याच्या इतका अल्कलाईन दुसरं काहीच नाही. सर प्रश्न मी याच्यासाठी विचारला होता की मुरघासाचा जो पीएच असतो तो 4.2 च्या आसपास असतो. 4.2 म्हणजे तीव्र ऍसिडिक अशा स्वरूपाचं झालं जवळपास बरोबर ते. आहे, बरोबर. तर आता मुरघास खाल्ल्यानंतर जसं लिंबाच्या बाबतीत ते अल्कलाईन होतं पोटामध्ये गेल्यानंतर, तसं मुरघासाच्या बाबतीत अल्कलाईन होईल का ते ऍसिडिकच राहील? होते. कारण हे प्रूव्ड आहे हे. म्हणजे आता लोणचं खातो आपण, लोणच्याचा पीएच किती आहे महाराज तुम्ही बघा एकदा. आंब्याचं घ्या, कोणतेही घ्या. तर ते लोणचं का खातो आपण? तर थोडंसं ऍसिडिक असतं, ते आपलं अल्कलाईन डाएटला बॅलन्स करतं. हा त्याच्यातला भाग आहे. तसं मुरघासाचं जे काही पीएच असेल, मग काही लोक त्याला युरिया टाकतात, ते चुकीचं आहे बघा. काही लोक खूप मीठ टाकतात, तेही चुकीचं आहे. त्यामुळे आपण काय करायचं की जो काही सध्याचा हे आहे तो पीएच, तो मध्ये जर गेल्यानंतर तो ऍसिडिक आपला अल्कलाईनच होतो. मी लिंबाचंच उदाहरण देतोय तुम्हाला. सर ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत जे आम्ही जे वाचले समजा किंवा जे तज्ञांनी सांगितले त्यांच्या मते मुरघास एकूण आहाराच्या 30% पेक्षा जास्त द्यायचा नाही. जर आपण जास्त दिला तर रुमेन मधलं जे हे आहे पीएच आहे तो डाऊन होतो, म्हणजे ऍसिडिक होतो मुरघास जास्त दिला तर. तर आता हे थोडस कॉन्ट्राव्हर्शियल होतंय. नाही ठीक आहे, काय अडचण नाही. कॉन्ट्रोवर्शियल होऊ द्या, कॉन्ट्रोवर्शियल ते नाहीच आहे. तुम्ही एक सांगा, 20% म्हणजे काय नेमकं तुम्हाला त्यांना काय म्हणायचंय? ते मळी एकूण आहाराच्या 30%. एकूण आहाराच्या 30%. हा, मग ते जर आता या युरिया ट्रीटमेंट सजेस्ट करतात, ते कुठल्या आधारावर आहे हो? युरिया 2% युरिया
त्याचे ते झाकून ठेवा आणि सगळ्या खाद्यामध्ये त्यांनी परवानगी दिलेली आहे 2% युरिया वापरायला, कारण त्याच्याशिवाय प्रोटीनची टेस्टच येत नाही तिथे प्रोटीनचे पर्सेंटेज. मग हे कुठं बसतं हे ह्याच्याविषयी काय म्हणणं आहे त्यांचं? तुम्ही तरी आम्ही ऐकलं काय? युरिया नाही सजेस्ट करत आमच्या. हो हो बरोबर आहे, अहो पण युरिया आम्ही सजेस्ट तुम्हाला नाही करत शेळ्यांमध्ये. मी चार्ज केला नाही तुम्हाला. मी तुम्हाला काय सांगितलं की तज्ञच सांगतात की तुम्ही युरिया ट्रीटमेंट द्या. देताय की नाही तुम्ही? तज्ञ सांगतात नाही आणि हो बरोबर आहे ते, पण ते स्पेसिफिक कंडिशन मध्ये सांगतात ते. नाही स्पेसिफिक कंडिशन मध्ये सांगतात. नॉर्मल कंडिशन मध्ये युरिया ट्रीटेड वापरायचं नाही असं पण आहे. ऐका, मग जर तसं असेल तर जेवढे हे गोळी पेंट किंवा खाद्याचे कारखाने आहेत त्यांच्या पोत्यावर चक्क लिहिलेलं असतं 2% युरिया. का हो, कशा करता? म्हणजे काय कसं आहे माहितीये का, शेवटी ह्या सगळ्याचा परिणाम कोणाला भोगायचा आहे? ते शेळ्या पाळणाऱ्या माणसाला भोगायचा आहे. त्याच्यासाठी ही मी नाण्याची दुसरी बाजू म्हणून तुम्हाला मी सांगतोय. ते खरं का हे खरं ते फक्त ते ह्याच्यावर ठरतं. त्यामुळे आता जे 100 टनाचे गेले 15-20 वर्ष माणूस करतोय, त्याला कधी हा पीएचचा प्रॉब्लेम आला नाही, काही नाही. त्याचं दूध कधी खराब नाही, काही नाही. 40 गायी सांभाळतोय, संकरित गायी आहेत विशेषतः म्हणजे. आता तसं जर त्याचं इतकं प्रूव्ड असताना आता आपण कसं मी त्याच्यात म्हणू की असेल हो तसं काही, असं नाही. मी तिथं जाऊन आलेलो आहे. तुम्ही पण जवळपास कुठं असतील त्यांना पाठवा तिथं उंदीरगावला बाबासाहेब पवार. रुमेन बफर वापरतात का सर ते? रुमेन बफर वापरतात का ते? रुमेन बफर वापरतात का ते? काही वापरत नाही ते फक्त त्यांच्याकडे प्रॉब्लेम काय, उन्हाळ्यामध्ये हिरवं नाही, बफर वगैरे काही मग आता त्याच्यात त्यांचे हे आहे ना, स्वतःच खाद्य बनवतात तेच. मग का तिथं घाण्याची एक घाणे बसवले 2 तेलाचे, ती पेंट त्यांचीच आहे. त्याच्यामुळे बफर होतं का काय होतं तो भाग त्यांनी आता इथं प्रॅक्टिकली सोडवलेला आहे. खरं तर म्हणजे तिथं थोडी एक दिवस जाऊनच या तुमच्या ग्रुपमध्ये. खरं सांगायचं म्हणजे अतिशय चांगली माहिती देतात आणि प्रत्यक्ष पाहायला मिळते तिथे. सर हा बोला सर. मुरघास म्हणजे लोणचं, मग लोणचं किती खाव तसं मुरघासाचा विषय ना. बरोबर आहे, ते लोणचंच आहे ते. आता समजा तुम्हाला तुमच्या जनावरांना हिरवं द्यायचे उन्हाळ्यामध्ये ना, आपल्याकडे पाणी प्यायला नसतं, त्यावेळेला हिरवं म्हणून द्यायचंय ते. लोणचं म्हणून डायरेक्टली तुम्ही नावावर जाऊ नका. मी फक्त काय म्हणतो की तुम्हाला हिरवं मका स्टोअर करायची काही फॅसिलिटी आहे का तुमच्याकडे? हिरवेपणामधलं क्लोरोफिल वगैरे. लोणच्यामध्ये क्लोरोफिल राहत नाही, त्याला इतके मसाले घातलेले असतात, इतकं तेलाची फोडणी दिलेली असते की कल्पनेच्या बाहेर असतं ते. त्यामुळे मी तुलना म्हणून तुम्हाला सांगितलं लोणचं, पण त्याचा अर्थ त्या मुरघासला लागू पडतो असं नाही. आणि जो माणूस वापरतोय गेली कित्येक वर्ष आणि त्याला खड्डा पद्धत आहे त्याची, बांधलेलं नाही, पिशव्या नाहीत, काही नाही. हे एकदा हे जे प्रॅक्टिकल घडलेलं आहे ते सांगतोय. आता कुठल्याही माझी माहिती आहे कृषी विद्यापीठामध्ये मुरघास तर करतच नाही, काही त्यांना काही गरजच नाही ना. त्याचं ना कशाला गरज आहे? ज्याला गरज आहे ते करता येते. त्यामुळे त्यांची उदाहरणं मोजकीच घ्या तुम्ही, जी गरजेपुरतीच. कोणाला प्रश्न असेल तर विचारा. बाकीच्या सदस्यांनी बोलायला पाहिजे. काही प्रश्न असेल होमिओपॅथीच्या संदर्भाने, आजच्या विषयाच्या संदर्भाने प्रश्न असेल तर विचारा. बोला विकास सर. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? हो येतोय. हे सर, आता आपण जे टॉनिक वगैरे देतो, ब्रोटॉन, मल्टीस्टार, तर ह्याची गरज कितपत असते? म्हणजे आता तुम्ही की नाही ते उत्तर माझ्या तोंडातून तुम्हाला लक्षात आलंय का की त्या शिळीची गरज आहे का तुम्हाला जे असं बसवलं की हे दिलं तरी एवढं उत्पन्न वाढतं, त्या शिळीला माहित आहे का हे? मला ते काही माहित नाही. मी स्वतःही कधी टॉनिक घेत नाही. तुम्ही घेता का टॉनिक सगळे?
मग शेळीलाच का देता? तो त्यांची हे बघा, एखादं मार्केटला पदार्थ काढल्यानंतर त्याची जाहिरात करणारच, त्याला ते खपवायचं बघणारच. तो त्याच्यात काय चूक आहे त्याची तरी? तुम्ही आता म्हणजे मिळतात गिराईक त्याला, तुमच्या शेळीचं चांगलं होईल, इतकं होईल, तितकं होईल. तो त्यांचा भाग आहे, तो मार्केटिंगचा भाग आहे. त्याला मला सांगायची गरजच नाही खरं तर. म्हणजे तुम्हीच विचार करा, तुमच्याकडे जर सगळं खाद्य व्यवस्थित असेल तर टॉनिकची गरज आहे का? आणि टॉनिक मगाशी जे म्हणलं अँटीबायोटिक्स रोगाच्याही जंतूला मारतंय असं समजा, चांगल्याही जंतूला मारते. तसं हे टॉनिक त्या रोगाला पण टॉनिक वाटत असेल ना, जे काही रोग आहे त्याला ते पण टॉनिक म्हणून वापरत असेल ना, ते कसं शेळीलाच वापरू देते? तसा विचार करा थोडासा. तुमचं चुकीचं नाही, तुमच्याही आता तुम्ही एकदा धंदाच करता हे सगळ्या शेळी पालनाचा, तर माझ्यासारखी भरपूर माणसं येतात की हे घ्या ते घ्या, तुमचं एकदम भलं होऊन जाईल. ते बघायचं, ज्याचे त्यांनी ठरवायचं ते. सर हायड्रोपोनिक्सचं काय मत आहे तुमचं? हायड्रोपोनिक्सच्या बाबत काय मत आहे तुमचं? काय मला कळलं नाही तुमचं काय. हायड्रोपोनिक चाऱ्याबद्दल विचारायचं आहे त्यांना. हायड्रोपोनिक बद्दल तुमचं मत मागतो. हा बरोबर आहे. हायड्रोपोनिक आता एक कसं आहे माहितीये का, मग आता तुम्ही परत तिथे सगळे जाल, मग हायड्रोपोनिकला ट्रे लागतो. मग तुम्ही त्याचं एक हायड्रोपोनिकच्या गवताचं अनालिसिस आणि एखाद्या सॉइलच्या ह्याच्यावर तेवढ्याच वयाचं वाढलेलं ह्याचं अनालिसिस कधी केलंय का तुम्ही? नाही केलं. कारण कसं असतंय, ते दिसायला दिसतं. मग आता ते गव्हांकूर म्हणून एक पद्धत आहे ना, माणसामध्ये गव्हांकूरचे ते रस काढतात. ते काय असं हायड्रोपोनिक मध्ये नाही, तो सावलीत वाढवलेला असतो, कुंड्यामध्ये वाढवलेला असतो, त्याला ऑर्गॅनिक मॅटर घातलेलं असतं. त्याचं न्यूट्रिशन कुठं आणि पाण्यातलं न्यूट्रिशन कुठं, तुम्ही एकदा करूनच बघा. आता ती मार्केटच आहे शेवटी, मार्केटला काही करता येत नाही. हॅलो बोला सर. अल्फा अल्फा हे होमिओपॅथी औषध वापरल्याने दुधाची वाढ होते, भूक पण वाढते. तर हे औषध वापरणं किती फायदेशीर आहे? काय मला लक्षात नाही आलं तुमचं काय. त्यांचं म्हणणं अल्फा वापरल्याने भूक वाढते आणि दूध वाढते. याच्याबद्दल मत मागितलं सर त्यांनी तुमचं. कशात नाही दूध वाढतंय? शेळ्यांचं दूध वाढतं म्हणते अल्फा दिल्यानं. अल्फा टॉनिक का? अल्फा म्हणजे त्या लुसर्न गवताचं नाव आहे अल्फा. होमिओपॅथिक औषधी आहे, होमिओपॅथिक औषधी अल्फा. होमिओपॅथी औषध म्हणतात सर. बरोबर आहे. ते म्हणजे तुम्ही लुसर्न देत असताना ते अल्फा एवढं महागाचं कशासाठी द्यायचं? अल्फा म्हणजे दुसरं काही नाही, लुसर्नचा अर्क आहे तो. हे कल्पना आहे का तुम्हाला? मेथी घासचा अर्क आहे तो. म्हणजे तुमचा गैरसमज निघून जाईल. अल्फा राणे सर, राणे सर, अल्फा मध्ये पुष्कळचे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये. आहे, त्यानंतर मॅकपॉस आहे, बरेचसे घटक आहे त्याच्यामध्ये. अल्फा म्हणजे एकच नाही. किंमत किती देताय तुम्ही त्या टॉनिकची? एक 150-200 ml ची बाटलीला 350 पावणे 400 देतायत. तेवढे लुसर्न खाऊ घाला ना तुम्ही, वाळवून ठेवा, पोटे भरून ठेवा. काय करायचंय बाकीचं? त्याच्यात सिंकोना पण आहे. नाही, माझं म्हणणं काय, हॅलो सर, माझं म्हणणं काय होतं, जे हे लिव्हर टॉनिक आणि टॉनिक वापरण्यापेक्षा जर अशा होमिओपॅथी औषध वापरणं स्वस्त पडत असेल तर होमिओपॅथी औषध अशी वापरायला पाहिजे ना आपल्याला. अहो, होमिओपॅथीचे औषध हे तुम्ही मॅन्युफॅक्चर आहे, ते प्रोप्रायटरी मेडिसिन आहे. आणि अल्फाचं तुम्ही वेगळं असतं ना, तुम्ही दुसरं खाऊ घाला ना, कशाला का बाकीचं? मलाही काही सांगता येतं ना अल्फा टॉनिक घ्याला म्हणून. कशा करता ते अल्कोहोलिक प्रिपरेशन आहे, बाटली संपून जाते.
आणि आपलं जर खाण्यातून मिळत असेल तर त्याला कशाला बाटल्या विकत घ्यायच्या. ते मी तर दोन्ही म्हणतो, कुठलंच औषध नको, फक्त आपले मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन सुधारा, बाकी कशाचीच गरज लागणार नाही. हॅलो. एकनाथ भाऊ बोला, मोठ्यानं बोला, तुमचा आवाज येत नाही. आवाज बिलकुल अजिबात आवाज येत नाही, मोठ्यानं बोला, आवाज वाढून घ्या. शेळ्यात म्हटलं तर त्यांना द्यावी की कॅटल फीड द्यावं. सर प्रश्न असा आहे, शेळ्यांना कॅटल फीड द्यावं की सरकी पेंट द्यावी? आता कॅटल फीड मध्ये काही वेगळं असतंय का? काही इकडे ही सरकी पेंट वेगळी दिसते, त्याच्यात ती घातलेलं असते सगळे त्यांनी. कॅटल फीड मध्ये दुसरं काय असतंय? मोलॅसिस असतात जास्ती, 20%. गुळासारखा वास येतो का कॅटल फीडचा? हो, गुळासारखा वास येतो का? हो, गुळासारखा वास येतो. मग जरा ते मोलॅसिस आहेत, 20% मोलॅसिस. म्हणजे साखर कारखान्याकडे जे वापरतात डिस्टिलरी दारूसाठी, त्याचा ते 20% आहे. काय त्याचा फायदा आहे तुम्हाला? मग सरकी पेंट जर दिली आपण, अहो तुमचा एक करा, तुमचा माझे हे बोलण्याचा एवढं की तुम्ही जे काही खर्च करताय तो कारणी लागावा आणि तुमच्या खिशात 4 पैसे पडावे, हा याच्यासाठी मी तुम्हाला स्वतःहून मी या त्या गोष्टीला तयार झालो. नाहीतर तुमच्याच ग्रुपनं मला आतंकवादी पण ठरवलेलं आहे, त्यामुळे मला काही त्याच्यात विशेष वाटत नाही. आतंकवादी तर आतंकवादी, बोला. मी आतंकवादी असाही आहे की तुमचे पैसे खर्च होऊ नये. हो ना, बरोबर आहे ना. पण जसं मग आता व्यालेल्या शेळ्यांना काही ना काही तर द्यावंच लागेल ना. ऐकू येत नाही त्यांचं काय बोलते. हॅलो. एकनाथ भाऊ, त्याच्यावरती वेगवेगळे पर्याय आहेत. सरकी ढेपच द्यायला पाहिजे असं काही नाही, अजून बरेच पर्याय आहेत. तुम्ही ग्रुपवरती प्रश्न टाका, आपण तिथे डिस्कस करूया. मामा, मी मुंबई साइड मधून याच्या आहे. व्यतिरिक्त म्हणजे होमिओपॅथीशी निगडीत काय प्रश्न असेल कोणाचा तर विचारा. हा, बोल. मामा, मी आणि सरांना पण विचारतो, मी मुंबई साइडला आहे आणि आमचं इथं फिडिंग वरती कसं काय नियोजन करायचं? आंबे काय मुंबई साईडला काय आहे तुमचं? हॅलो. मुंबई साइड आहे मी. आमच्या इथं म्हणजे शेती लावायला लँड म्हणजे जागा फार कमी आहे, तर आम्ही सुक्या चाऱ्यावरती नियोजन करतोय. आता हल्ली कडबाकुटी आणि खुराक देत आहे, तर त्याच्या प्रमाण कितीपर्यंत कसं काय सेट करायचं? हे बघा, कडबा कुट्टी कोणता कडबा वापरताय तुम्ही? हायब्रिडचा वापरताय का ज्वारीचा वापरताय का बाजरीचा वापरताय? कडबा कुट्टी कोणती आहे तुमच्याकडे? ज्वारीचं. ज्वार म्हणजे रबी ज्वारीचा आहे का? हो. हा, मग रबी ज्वारीचं म्हणजे ते बारीक कुठं मशीनने केली का तुम्ही रेडीमेड विकत घेता? नाही, कुट्टी करून ते येतं पोत्याने येते. बरोबर आहे, तुमच्याकडे बार्शी सोलापूरहून येते ते. अगदी बरोबर. हा, तर तुम्ही काय करा, त्याचं तुम्ही जे खाऊ घालताय ते भिजवता का त्याला? त्याच्यावरती एकदा गुडचं पाणी आणि एकदा शेंगदाणा पेंडचं पाणी टाकतं. कशाचं? शेंगदाणा पेंडचं पाणी. आणखी? हो, शेंगदाणा पेंडचं पाणी, त्याच्यामध्ये चुनी आणि मका, गहू आणि मीठ टाकतात. बरं, तुम्ही जेव्हा हे 12 तास भिजवून नंतर खाऊ घालता का ताजं लगेच खाऊ घालता मिसळून? लगेच. नाही, मग थोडस काय आंबवण करा त्याला, म्हणजे थोडा आंबूस वास आला ते झाकून ठेवा. सकाळी केलेलं संध्याकाळी खाऊ घाला आणि संध्याकाळी केलेलं सकाळी खाऊ घाला. याला आंबवण म्हणतो आपण. आंबवण तयार करा त्याचं, म्हणजे मग त्याची डायजेस्टिबिलिटी वाढते, त्याच्यापासून तुमचं काही नुकसान होणार नाही, खाद्य पण कमी लागेल तुम्हाला.
कारण तुमच्या भागामध्ये जमीन म्हणजे लॅटरेट सॉइल आहे तुमची, लाल लाल जमीन आहे तुमची, तिथं काहीच राहत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला हे काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही त्याचे आंबोन तयार करा, म्हणजे ज्याला फर्मेंटेशन थोडं तरी झालं पाहिजे असं होतं. आंबोन म्हणतो आम्ही त्याला, आंबोन. त्याला थोडस गुळाचा खडा पण टाकला तर लवकर तयार होईल ते. पण त्याच्यामध्ये खुराक रात्री भिजून द्यायचं का भिजून देऊन देताना खुराक टाकायचं? काय लक्षात येईना तुम्ही काय म्हणता ते. खुराक सोबत भिजवायचं की खुराक देताना वरती टाकायचं? वेगळं करायचं नाही, सगळं मिसळूनच ते भिजवायचं, ते सगळं खुराक सगळं एकदाच. आणि वेगळं द्यायचंच नाही. ते भिजवून ते काड्या वगैरे ते वरची चुईटी नरम झाली तर ते 100% खातील. त्यामुळे तुमची वेस्टेज अजिबात होणार नाही. फक्त त्याचं काय करा, भिजवून 12 तास त्याचं व्यवस्थित आपले दाबून ठेवून द्या. त्याचं आंबोन तयार होतं. त्याचं आंबूस वास आला की समजायचं तुमची बट्टी चांगली झाली. मग जनावराला बाततं सुद्धा चांगली वेळ लागते, ते कमी लागेल तुम्हाला. ओके. शेवटचा एक प्रश्न आपण घेऊया आणि मग आपण आजच्या व्याख्यानाचा इथे थांबूया. कोणाचा प्रश्न असेल तर विचारा. होमिओपॅथी या आजच्या विषयाच्या संदर्भात कोण काही विचारू द्या त्यांना. कसं आहे, रिस्ट्रिक्ट करूच नका त्यांना. काय जे विचारायचं ते विचारू द्या. हॅलो हॅलो हॅलो. हा सर. भाऊ सलग बोला, तुमचा आवाज येतोय, बोला सलग. हा सर, निमोनियावर काही होमिओपॅथिक उपचार आहे का सर? हो, पुन्हा तिथंच आलो आपण. निमोनियावर उपचार आहेत, नाही असं कशाला त्याच्यात हे करायचं. तुम्हाला निमोनियामध्ये नेमकं काय घडतंय, कधी त्या जंताच्या मायग्रेशनमुळे झालाय का दुसऱ्या काही कारणाने झालाय, हे थोडस म्हणजे त्याचे क्लासिफिकेशन थोडस करायला पाहिजे. तरी पण जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही अँटीमनी टार्ट नावाचं एक औषध आहे ते देऊ शकता तुम्ही. ते दोन्ही काम करते. तुमचे जे पोटातले जंत आहेत त्याच्यावर जे एक आउटर क्युटिकल असतं ते तुमच्या गॅस्ट्रिक ज्युसेसला मानत नाही, तर ते अँटीमनी टार्ट दिल्यानंतर त्या निमोनियाला थोडासा परिणाम होतो, चांगला होतो. त्याच्यातलं डिस्चार्ज जास्ती बाहेर पडतो आणि त्या जंताचं वरचं क्युटिकल डिझॉल्व्ह झाल्यामुळे जंतही ऑटोमॅटिकली निघून जातात. मग जंत मारणं हे बरोबर नाही, कारण ते पोटात तशीच राहतात. त्याच्यापासून पुन्हा दुसराच आजार तयार होतो. त्यामुळे जे काही ती पोटातली घाण आहे ती बाहेरच जायला पाहिजे. आणि ती जर गेली तर त्याच्यासाठी हे अँटीमनी टार्ट आहे. त्याला टार्टर इमेटिक म्हणून सुद्धा नाव दिलंय. आणि अँटीमनी टार्ट ते दोन्ही काम करते बघा. निमोनियालाही काम करते आणि ह्यालाही काम करते. हॅलो. हे शेळ्यांचं आणि मेंढ्यांचं रुमेन सिस्टीम एकच असते का? एकच रुमिनंट सगळी एकच. गाय, म्हैस हे सगळे रुमिनंट. कारण म्हणजे त्यांचं जरा खाण्याची पद्धत वेगळी असते ना, म्हणून. नाही, चारी पोट जे रुमिनेट आहेत की नाही ते रुमिनंटच आहे. चारी पोट सारखेच असतात सगळ्यांच्या, काही फरक नाही त्याच्यामध्ये. रवंत करणारी जेवढे प्राणी आहेत, शेळी रवंत करते ना, मेंढी पण रवंत करते, गाय पण करते, म्हैस पण करते. बाकीचे प्राणी करत नाहीत. घोडं करत नाही रवंत, जरी ते गवत खात असलं तरी. रवंत करणारी प्राणी शेळी, मेंढी, गाय, म्हैस, गवार. म्हणजे तिकडं काय नाव, कोल्हापूर वगैरे भागामध्ये त्याला काहीतरी नाव आहे. गाय, गवे. हॅलो सर, माझा आवाज येतो क्लिअर? हॅलो नंदकिशोर भाऊ, तुमचा आवाज येत नाही, मोठ्यानं बोला तुम्ही. हॅलो नंदकिशोर भाऊ, तुमचा आवाज येत नाही, मोठ्यानं बोला. सर, आता येतोय का आवाज माझा? हा बोला. हॅलो सर, माझा प्रश्न असा आहे
जेवढे पण प्राणी आहे गाय झालं म्हैस झालं त्यापेक्षा शेळीचे जे दूध आहे त्याचा थोडा कोणाला वास येतो तर त्याचं कारण काय आहे? सर, नंदकिशोर भाऊंचा असा प्रश्न आहे की शेळीच्या दुधाला जो वास येतो ना त्याचं कारण काय आहे? बहुतेक सरलेप झाले. सर लेफ्ट झालेत बहुतेक. बघू आपण किंवा मी कॉल करतो. हॅलो सर, सर आवाज येतोय? येतोय. हा, नंदकिशोर भाऊंनी प्रश्न असा विचारला की शेळीच्या दुधाला जो वास येतो ना तो कशामुळे येतो? शक्यतो त्या शेळीच्या कळपामध्ये जर बोकड असेल तर तो काय करतो, त्याची लघवी करण्याची जी पद्धत आहे ना. हॅलो, ऐकताय ना? येतोय आवाज सर, बोला. बोकड जो लघवी करतो त्याच्या फवारा मारतो ते शेळ्याच्या याच्यावर, त्याचा वास आहे तो दुधाला. कुठलंही दूध लगेच कॅच करतं वास, सगळ्यामध्ये सेन्सिटिव्ह आहे दूध अगदी. म्हणून शेळीच्या जे दुधाच्या शेळ्या आहेत त्याला तुम्ही बाजूला बोकडाला बांधलं पाहिजे. फवारा मारतो तुम्ही, त्याची लघवी करताना बघितले असेल तू बहुतेकाने ती, त्याच्यामुळे तो वास येतो, एरवी नाही काही येत. ओके सर. हॅलो हॅलो सर. हॅलो. हा बोला. हा बोला राणी साहेब, येतोय आवाज. हा सर, होमिओपॅथी उपचारामध्ये एखादं चांगलं पुस्तक सांगा सर. काय त्यांचा प्रश्नच कळाला नाही. होमिओपॅथी उपचारामध्ये एखादं चांगलं पुस्तक सजेस्ट करा. काय पुस्तक? काय त्यांचं म्हणणं असं आहे की होमिओपॅथी आजारमध्ये एखादं पुस्तक आहे का, आणि असेल तर त्याचं नाव सांगा. आजाराचं म्हणून नाही, होमिओपॅथीचं पुस्तक आहेत, म्हणजे फक्त ते इंग्रजीमध्ये कोणी भाषांतर केले का नाही मला माहिती नाही. पण एक बघा, आपल्या गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्रानेच एक पब्लिश केलेलं आहे बघा, त्याचं नाव आहे होमिओपॅथिक औषधाचा भावना कोश आणि निघंटू. स्वस्तात स्वस्त त्या काळात केलेले आहेत. गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसमध्ये मिळेल तुम्हाला. ते 2 व्हॉल्यूम आहेत, अगदी स्वस्त आहेत, मराठीमध्ये छान भाषांतर केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाचं पब्लिकेशन आहे बघा, निघंटू आणि भावना कोश. ओके सर, निघंटू आणि भावना कोश ना. ओके. अतिशय चांगलं ते डॉक्टर पाठक म्हणून आहेत, त्यांनी भाषांतर केलेले आहे. अगदी अप्रतिम पुस्तक आहे, 2 व्हॉल्यूम आहेत बघा, आणि फार स्वस्त. त्या काळामध्ये 10,000 रुपयाला देत होते गव्हर्नमेंटच्या प्रिंटिंग प्रेस मधून. खूप मोठे पुस्तक आहेत, आताही मिळत असतील बघा. मधल्या काळामध्ये मी पुण्याला खूप सर्च केले सर. हा, डॉक्टर फाटक साहेबांचे आहेत ते. होमिओपॅथीचा भावनाकोश आणि निघंटू पण मिळाले नाही मधल्या काळात. नाही, तुम्ही काय करा, त्याची पीडीएफ मिळतं, त्याचे डाउनलोड करून घ्या ना. पीडीएफ मध्ये मिळते ते. पीडीएफ डाउनलोड केलं तर त्याची प्रिंट आउट करून घ्यायची आपण. ओके. पीडीएफ आहे का सर आपल्याकडे? हॅलो. हा, पीडीएफ आहे का आपल्याकडे? असेल तर ग्रुप मध्ये टाका. मी माझ्याकडे आहे, पण मी नंतर तुम्हाला पाठवून देतो. नंतर ग्रुप मध्ये टाका नंतर. होय, पाठवून देतो मी तुमच्या ग्रुपवर, टाकतो ते पीडीएफ. कोणाचा प्रश्न असेल तर विचारा.
हॅलो. हा बोला विकास सर. म्हणजे आजचं जे हे लेक्चर झालं त्यामध्ये मला एवढं समजलं की मॅनेजमेंट चांगलं ठेवलं की मग इतर आजाराचं जास्त काय बघायला लागत नाही, असं सरांचं मत आहे का? अगदी बरोबर. म्हणजे मी जास्त 100% सहमत. औषधोपचार न करता प्रॉपर खाणं, पाणी व्यवस्थित हे जर दिलं तर मग टॉनिक, औषध, इतर अँटीबायोटिक हे द्यायची काही जास्त गरज पडत नाही. ओके, तेच मला सांगायचं होतं. मला वाटतं आता आपण थांबूया. यासिन सर आहेत का? यासिन सर. हो आहेत, हॅलो. यासिन सर आहे. हो आहे बाबा. धन्यवाद सर, आपण एकदम विस्तृतपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिले आणि मी असं समजतो की शेळी पालकांचं समाधान चांगल्या प्रकारे झाले असेल. होमिओपॅथी हा शेळी पालकांमध्ये थोडा नवीन विषय आहे आणि आपल्या माध्यमातून आपण आणखीन चांगल्या पद्धतीने त्याचे बीज रुजवाल शेळी पालकांमध्ये, अशी आशा व्यक्त करतो. आणि यानंतर आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र संस्थापक व गट विकास अधिकारी श्री सनेर सर यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. नमस्कार सर. पाचेगाव सरांना नमस्कार आणि सर्व मित्रांनाही नमस्कार. मित्र, आज आपल्याला मगाशी आपल्या मित्रांना सांगितल्याप्रमाणे सरांनी आपल्या प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा करत करत एक आपण मॅनेजमेंटच्या मध्ये नेमक्या काय सुधारणा कराव्यात किंवा काही विविध बाबींच्या संदर्भातल्या सुधारणेच्या संदर्भातल्या सजेशन्स दिल्या. त्यात आपल्या सगळ्या शेळी पालकांना नक्की चांगला उपयोग होईल. मात्र सरांना आणखी आग्रहाची एक विनंती आहे की असंच आपलं हे या पद्धतीने जे काही सत्र असतील तर आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण चर्चा करत राहिलात सातत्याने तर आपल्याकडून आणखी खूप मोठा खजिना सगळ्या शेळी पालकांना मिळेल आणि त्याची निश्चितच मोठी मदत सगळ्यांना होईल याची नक्कीच सगळ्यांनाच खात्री झालेली आहे. सरांनाही विनंती करतो की आपण आणखी एक शेवटचा एक संदेश म्हणून एक संकलित स्वरूपातला एक 5 मिनिटं बोललात किंवा थोडा वेळ जास्त घेतलात तरी काही हरकत नाही. एक आपलं शेवटचं समारोपपर एक संकलित 6 रूपानं आणखी बोलावं सर, अशी विनंती आहे. सगळ्यांचे आभार आणि सरांचे आभार. सर आता त्या संदर्भातलं एक अंतिम थोडक्यात काही मार्गदर्शन करतील अशी सरांना विनंती करतो सगळ्यांच्या वतीने. धन्यवाद सर. पुनश्च आपले मनपूर्वक आभार. आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांना जितकं काही निसर्गाच्या ते जसं निसर्गात जीवन जगत होते तितकं जरी 100% आपण नाही देऊ शकलो तरी त्याचा जे काही जेवढं देता येईल त्याप्रमाणे त्यांचे खाद्याची अरेंजमेंट, त्यांची राहण्याची अरेंजमेंट, त्यांचं लावून ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर तुमच्या खिशातला बाहेर जाणारा पैसा तुमच्यापाशीच राहील, डोकेदुखी कमी होईल आणि जे काही त्या शेळीचं दूध किंवा काय जे उपभोक्ता आहे त्याला सुद्धा तितक्याच चांगल्या निकोप वृत्तीचं दूध वगैरे मिळेल. लहान मुलांना आता बऱ्याच लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणून एक रोग आहे लहान मुलांमध्ये, ते दूधच पचत नाही त्यांना. ते त्यावेळेला हे शेळीचं दूध अगदी त्यांना जिवंत जगण्यासाठी फार चांगलं आहे, कारण ह्याचं फॅटचं ग्लोब्युल हे होमोजेनाइज मिल्क आहे. निसर्गाचं होमोजेनाइज मिल्क फक्त शेळीचं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला ह्या गोष्टी जागरूकपणे करा, तुमचंही भलं होईल आणि जे काही तुमचे प्रॉडक्ट खातायत त्यांचंही भलं होईल, तुमच्या खिशात 4 पैसे वाचतील, शेळ्यांवर काही जे काही दुष्परिणाम घडते तेही घडणार नाहीत. एवढं सगळं सांगून आणि जेव्हा तुम्हाला कधी वाटतं किंवा एका स्पेसिफिक प्रॉब्लेमवर वाटतं तेव्हा मला सांगा, मी केव्हाही तयार आहे. का माझं दुसरं कामच नाही, मी रिकामा माणूस आहे अगदी, त्यामुळे मला वेळेचं वगैरे काही फारसं नाही. तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा मला सांगा, मी तुमचं गरज पडेल तेव्हा. तुमची गरज किती आहे याच्यावरून माझं अवलंबून आहे आणि तुम्हाला किती तहान लागली त्याप्रमाणे तुम्ही मला सांगा, मग काय हरकत नाही. धन्यवाद त्याबद्दल. तुम्ही पण मला असं वाटलं की यावेळेला तुम्ही एकतर ऑडियन्सला काहीतरी ऑड विषय वाटला किंवा माझ्या बोलण्याचे काही जरा थोडंसं
वेगळीच भाषा असल्यामुळे कदाचित सगळे लोक तेवढे काही खुलून काही प्रश्न विचारले नाहीत असं मला वाटतंय. असो, पुढच्या वेळेला तुम्ही चांगल्या पद्धतीनं खेळीमेळीनं विचारा. माझा काही त्याच्यात इंटरेस्ट नाही. मला काही तुमचे माल खपवायचा नाही किंवा काही नाही. मला उलट तुमचा पैसा बाहेर जाऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. आभारी आहे तुमचं. हा बोला. मला लसीकरण करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? हा, पुन्हा तिथंच आलो आपण आता लसीकरण. आता जर एवढं माहिती आहे की आपल्याला रोगच येणार नसेल तर लसीकरण कशा करता? तुम्हाला हे माहित आहे का, जे रुटीन मध्ये आता ह्या ज्या बाजू आहेत त्या लपलेल्या आहेत. आता जर मी असं जर सांगितलं नाही तर मग माझ्यावर खटली भरतील गव्हर्नमेंट की तुम्ही अँटी प्रोपगंडा करताय का याचा सगळा. त्यापेक्षा तुम्हीच विचार करा. आता ही लाळ खुरकुताची किंवा ते PPR किंवा काय टोचताय तुम्ही, ते रोग आहेत का पहिले? आणि नाही केलं असे काही बऱ्याच शेळ्या आहेत की ज्यांना पोचतच नाहीत हे रोग. मला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये अक्षरशः शेळ्या पाळणाऱ्या लोकांना याचं ज्ञान सुद्धा नाही की ते लस करावी लागते, टोचावी लागते, काय करावं लागते. हे तुम्ही स्थानबंद करून जे उद्योग लागलात, मग आम्ही त्याचं मार्केट तयारच असतो. तसं काही नाही, मार्केटला काही वेळ लागत नाही. पण मला असं तुम्हीच विचार करा, तुमच्या महादेवाकडचे आमच्याकडे सगळे मेंढर वगैरे येतात, त्यांच्याकडे कुठं त्यांचं लसीकरण कोण करते? तर काही नाही तसं. पण शेवटी काय, तुम्ही जेव्हा पाळता तेव्हा तुमच्या मनात एक भीती असते की अरे बापरे हे नाही केलं तर काही ते होईल आपलं. त्याच्यावर त्या भीतीपोटी असतं हे सगळं. बाळू मामा, तुमचं काय मत याच्यावरती? हे पहा, आता सरांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की फंडामेंटल डिफरन्स आहे विचार करण्याच्या पद्धतीमध्ये. त्यामुळे आता असं काही लसीकरण केलंच पाहिजे असं मी सांगेन. आपण असं सांगतो ग्रुपच्या माध्यमातून की जे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जे महत्वाचं आहे आपल्या परिसरामध्ये जे रोग पाठीमागे आलेले आहेत त्यांचंच फक्त लसीकरण करा. जे रोग आलेलेच नाहीत, ज्यांचं काही आपल्याला इनॉक्युलम नाही त्याच्यामध्ये, तर अशांचं लसीकरण करायची गरज नाही. समजा तुमच्या भागामध्ये ब्लू टंग नावाचा आजार आलेलाच नसेल तर त्याचं लसीकरण करायची आवश्यकताच नाही, कारण तो एका माशीपासून पसरत असतो. आणि जर तो रोगच तुमच्या आजूबाजूला नसेल तर तो पसरण्याचा आणि येण्याचा संबंध येत नाही. एपीएमडी सारखा आजार आहे जो तुमच्या आजूबाजूला जर त्याचं इन्फेक्शन असेल, इनॉक्युलम असेल, तरच तो तुमच्या कळपामध्ये येणार आहे. तसा तो येत नाही. जर तुमचं बंदिस्त शेळीपालन असेल तर ते ऑलरेडी आयसोलेटेड असतं. आयसोलेटेड असतं पण एका काय म्हणू आपण ठराविक मर्यादेपर्यंत. जर तुम्ही बाहेरची लोक येऊन देत असाल कळपामध्ये, बाहेरच्या शेळ्या येऊन देत असाल बोकडाकडे तुमच्या, असं जर असेल तर मग तो आयसोलेटेड होणार नाही. त्याला एकूण बायोसिक्युरिटी असं नाव आहे. तर जर तुमची चांगली बायोसिक्युरिटी असेल तर मग लसीकरण करायची आवश्यकता नाही राहत. PPRच्या संदर्भात सुद्धा तसंच आहे, लसीकरण करायची गरज पडत नाही जर चांगली बायोसिक्युरिटी असेल तर. बरोबर, अगदी बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. आपण आता थांबूया. सर्वांचे धन्यवाद. डॉक्टर पाचेगावकर सरांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण आता थांबूया. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. चला, आणि सरांच्या माध्यमातून हा यज्ञ असाच आणखी पुढे पुढे नेत राहूया, यासाठी सर आपल्या सोबत आहेतच. पुनश्च आपण आणखी सरांसोबत अशी चर्चा करूया. धन्यवाद मित्र, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. ओके, चला, धन्यवाद.